वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राहुल चला घरी. नाही माझे बाबा येणार आहे. बरं मी जाऊ. हो बाय राहुल. बाय. हाँ यस प्लीज. हाँ हो. नाही नाही तुम्ही काही काळजीच करू नका. हां नाही नाही आमचं पूर्ण लक्ष आहे. हां ओके ओके. इन्स्पेक्टर साहेब. येस प्लीज बसा ना बसा. प्लीज सिट डाऊन. थँक्यू साहेब. साहेब माझा मुलगा सापडत नाही हो. काय? हो काल नेहमीप्रमाणे त्याला शाळेत आणायला गेलो होतो. बर. तसा थोडा उशीरच झाला पण गेलो तर तो नव्हताच. आम्ही सगळीकडे शोधलं त्याला हो. मित्रांच्याकडे पाहिलं, नातेवाईकांकडे चौकशी देखील केली पण कुठंच सापडत नाही हो. आय सी. बरं नाव काय म्हणालात त्याचं? राहुल. अच्छा राहुल. वय वर्ष किती? वय वर्ष 7 वर्ष आहेत. अच्छा वय वर्ष 7. बरं त्याचा एखादा फोटो असेल ना तुमच्याकडे? हो आहे ना. हो. या साहेब. हे बा तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही त्याला नक्की शोधून काढू. हां वी विल ट्राय आवर बेस्ट. प्लीज. थँक्यू. Sit down, Vikram. Thank you, sir. विक्रम 4 दिवसांपूर्वी शाळेतून गायब झालेला राहुल अद्याप सापडलेला नाही. पण ही ब्लॅकमेलिंगची केस नाहीये. कारण तसं जर असतं तर त्याच्या घरी एक तरी पैशाची मागणी करणारा फोन आला असता. तसा एकही फोन आलेला नाही विक्रम. आणि म्हणूनच माझी खात्री आहे की राहुलला पळवणारा डेंजर डॉनच असला पाहिजे. येस डेंजर डॉन. त्या नराधमानं आतापर्यंत अशा 7 मुलांना गायब केलं. किती गोंडस सुंदर आहेत ती मुलं. अशीच एक दिवस ही मुलं गायब झाली पण कधीच सापडली नाही. पण सर हा डेंजर डॉन या मुलांचं काय करतो? या प्रश्नाचं उत्तर अजून तरी सापडलेलं नाही विक्रम. पण एक मात्र निश्चित की या डेंजर डॉनच्या तावडीत ही मुलं सापडली की पोलीस त्यांना कधीच सोडवू शकत नाही. विक्रम आपल्या खात्याला ही शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणूनच आजपासून ही केस मी घेतली सर. या निष्पाप कोवळ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो 6 महिन्याच्या आत जर डेंजर डॉनला पकडला नाही तर नाव विक्रम शिंदे सांगणार नाही सर.
साहेब आत्ताच बातमी मिळाली की घाटकोपरच्या शाळेतून आणखी एका मुलाला पळवलंय. वाह बेटा वाह. जग्गा नजर लागला ह्या पोरांना. अरे अनवर, अरे पोरं आहेतच तशी. बॉस, पहिल्या 7ही पोरांपेक्षा या 2 पोरांची किंमत आपल्याला जास्त मिळणार हा दुबई. हा बॉस, पण या वेळेला आपल्याला हुशारीनं सुटायला हवं. बंदोबस्त वाढलेला आहे. तू काळजी करू नकोस सावत्या. डेंजर डॉन म्हणतात मला. चला एअरपोर्टवर जायची तयारी करा. नमस्कार. तुम्ही तेलीगलीत पाऱ्यावर जायचं. बका बका खाणारा राक्षस. बका बका बकासूर. बकासूर. बका बका केळे खाणारा केळेश्वर. वरातीत वाचत ते बजा बजा नाही रे बाजा. बजा. काय पडलं? कुठं कुठं लागलंय ना. साहेब साहेब पडले. थांबा 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 थांबा. तुला सांभाळता येत नाही. बोला पडला होता ना. तू बस बसा 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 साहेब बसा बसा. जग पडलं मी सावरलं. बजरंग बागडे, काय साहेब? तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये एवढी टोपली भर केळी खाता. नाही एकच खाल्लं. लाज नाही वाटत? नाही वाटत. साहेब नाही म्हणतोय. Shut up! त्याचं काय झालं, ती मैना केळेवाली आली होती. माझ्याबद्दल काय म्हणत होती? तू कधी मारणार आहेस म्हणून. चुप. तुझ्याकडे नव्हती आली, साहेबांच्याकडे आली होती. काय महिना केळेवाली माझ्याकडे आली होती? हो ना, सकाळीच केळी घेऊन आली होती. किती सुकली बिचारी. महिना नाही केळी. आणि म्हणत होती, काय? धोपटे साहेब मला माझ्या वडिलांसारखे आणि या भावासारखा. चुप. तुमच्यासाठी केळी पाठवलेत. खाऊन झाल्यावर परडी परत मागितली. Shut up! साहेब माझं पण म्हणा ना. शटाप. ह्याला म्हटलं आई शपथ. अच्छा, मग साहेबांना दिलेली केळी तू का खात होता? कारण तू खाल्ली असतीस म्हणून. अरे गाडवा, आम्ही टेस्ट करून बघत होतो हा. त्यात काय असतं आणि साहेबांनी खाल्लं असतं आणि साहेब लुडकले असते. मग हा. आपल्या दोघांनाच खर्च आला असतो ना. टोपी घाल. मला असली घाणेरडी सवय नाही. अरे तुझी टोपी घाल. ठीक आहे, घाल टोपी. लोकांना टोप्या घालतो आणि मला टोप्या साहेब, घालतो. साहेब हे बघा. मर्डर मर्डर हे बघा, काय? बजाज चौकीत कोडी सोडवतो. बजा, तू चौकीमध्ये कोडी सोडवतोस? साहेब त्यामुळे काय होतं, काय? जनरल नॉलेज वाढतं. नाहीतर मी अडाणी झालो होतो तुमच्या ह्याच्यासारखा. माहिती आहे तुला किती अक्कल आहे ती. मग आज किती कंप्लेंट आल्या दोनच होत्या? आले होते साहेब. एक डॉक्टर आला होता स्कूटर हरवली म्हणून. मग तू काय सांगितलं? मी त्याला सांगितलं सायकल विकत घे, काय? पेट्रोलचा खर्च वाचतो ना म्हणून. आणि दुसरी? हे बाई आली होती, नवरा दारू पिऊन मारतो म्हणून. मग तिला सुद्धा तू काहीतरी सांगितलं असेल. सांगितलं ना. काय सांगितलं? मी तिला म्हटलं तुही 2 मार. काय? कानाखाली ही. कोणाच्या? नवऱ्याच्या. हा. नवऱ्याच्या. हा. ठीक आहे. साहेब, हं. तुमची पापी द्या. काय? काहीतरी काय मागतोस? साहेब, हं. हा बजा पब्लिकला फार उलटसुलट उत्तर देतो. गावात त्याच्यामुळे आपली इज्जत झाली नाहीये. तुम्ही त्याला ओरडा.
मिस्टर बजरंग बागडे मोठ्याने मिस्टर बजरंग बागडे मी काय तुमचा आगाऊपणा वाढत चाललाय हो, ते गावात तुमच्याबद्दल कंप्लेंट्स वाढत चालल्या वाढणारच. लोकसंख्या किती वाढली? तुमचे 5, भावाचे 5, ह्याचे 5, बाहेरचे रे. तू कशाला ओरडतोय तुमची सवय लागली हो अरे मी इथं आहे ना ते आहेत ना अजून, ते गेल्यावर बघू. काय घरी Shut up! Shut up. प्रधान साहेबांच्या वशिल्याचं तट्टू म्हणून आजवर तुझी गाय केली होय साहेब. पण आता तुला सोडणार नाही जा चालायला कुठे जाऊ साहेब? गावात जाऊन राऊंड मार गावात काय राहिलं नाही हो. जातो ना, ही काय काठी राहिले ना माझी, जातो. बरं झालं साहेब तुम्ही त्याला झापलं हम्म. चला आपण केळी खाऊया Shut up! तिथे काय बघतोय गावात कुठे नाही कसं फिरायचं ते बघतोय हो अरे तिकडे जाऊन रजिस्टर कम्प्लीट कर रजिस्टर हे काय करतोय यातलं कपाट कुठे आहे तिकडे आहे बघ कपाट तिकडे केळीतली कपाट कपाटात अरे जा. फाईल कुठे काय? वजन कमी करा म्हणे राम राम राम. त्या गावात दुसरं काही कामच नाही, सारखं राम राम करत. राम राम. काय रे, काय चाललंय? हा? राम 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 राम. घरी जाऊन अभ्यास करायचा? आता गावात शाळा असून पोरं कोट्या खेळतायत. काय करायचं पोरांना कळत नाही बाबा. इकडं काय चाललंय? पत्ते जुगार. अरे, गावात लहान पोरं कोट्या खेळतायत, मोठी पोरं जुगार खेळतायत. थांबा, हे, चालीनं पाडलं. ए महिने, तुला पिटी पिटी हसायला काय झालं दात काढून? का हसाय का बंदी हाय ए, तुला केळी विकायला बंदी करीन माहित नाही. ह्यो रस्ता हाय मी काय बी करीन. यो रस्ता आहे, यो रस्ता काय तुझ्या बाचा आहे का? हवालदार माझ्या बाच नाव काढायचं नाही, त्याला जाऊन सांगीन. अरे तुझ्या बाच्या महिने, कोण घाबरते तुझ्या बाला? हा, अहो तुम्हीच काय समजा गाव घाबरते माझ्या बाला. वॉचमन हाय त्यो. वॉचमन आहे त्यो. अरे त्यो वॉचमन तर मी पोलीसमन आहे, पोलीसमन. असं कसं वॉचमन नाही? मग? एका टाइमला 100 केळी खातोय. होय. पैलवान हाय पैलवान. पेलवान आहे पेलवान. अगं त्यो पेलवान असेल पण मी बजरंग बली आहे. जय बजरंग बली. हुप. ओ हवालदार काय गो महिने? बजरंग ब्रह्मचारी असतोय ना व? हो, पण तू देवळातला ब्रह्मचारी असतोय, मी चौकीतला बजरंग आहे. असं. मी जर तुला छाती फाडून दाखवली ना तर तुला काय काय दिसेल माहितीये का? काय काय दिसत? लई केळी दिसती. केळी? हा, आणि केळेवाली मैना. अगं बाई होय. खरंच दाखवा बघू फाडून. दाखवतो की, घाबरतो का काय तुझ्या बाला? आता दाखवतो. बाजा! येत नाही जा. काय झालंय काय नाही ते आपलं ते हे ते नंतर फाडून दाखवतो. काय फाडून दाखवतो हे आपलं केळी कशी फाडायची ते संध्याकाळी बजरंगाच्या देवळाजवळ भेटा. भेटतो येडच आहे मला तेवढं भेटायला बोलवलंय काय झालं होता संध्याकाळी तेवढंच सांगीन. संध्याकाळी तेवढंच जातात समजे बजरंगाचं भजन असेल तुम्ही याला वॉचमन गेला कोण असतो? नशीब म्हणायचं आपलं, दुसरं काय. आमच्या गावचं प्रेमनगर सगळ्या बायका बसली असतील. ए बघ हवालदार आला. ए काय चाललंय काय चाललंय? काय नाही. काय नाही, नुसते बसले कविता वाचन हो. करताय. चांगलं आहे. अंतर ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा. हो. सरक 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 सरक. हा, हा, हा. ही लक्ष्मण रेषा, ह्याच्या पुढे गेलास ना तर उचलून घेऊन जाईन तुला. हा, आता बोला. हा, ए जवळ जायचं नाही. हा, ए ए, ए. कुठे काय? हा, ठीक आहे ठीक आहे. जास्त लाड करू नको, ठाण्याला पाठवून माहित नाही. हा, घे 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 शेंगदाणे खा घे 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 हा, घे घे ए, काय झालंय काय झालंय काय झालंय काय झालंय? शेंगदाणे खातोय. शेंगदाणे खातोय हो. बघू. अरे वा, खारे शेंगदाणे दिसताय. हो. हनुमान टेकडी. वा वा वा. हा? आणि हे काय हे काय हे काय? ह्याला डोक्यावर छप्पर उडालं तरी अजून प्रेम करतोय तू, होय? खाली बस खाली बस. ह्याला दारकुंची कामं उजेडत करतोय. हे बघ, नुसते दाणे खायचे. दुसरं काही केलंच ना तर दोघांना आत टाकीन वेगळं वेगळं. हा, त्रास द्यायला या मारी या हनुमान टेकडीची हनीमून टेकडी करून टाकली. अरे आमचा हनुमान ब्रह्मचारी आणि त्याच्या टेकडीवर पोरीच पोरी. ये ना जवळ असं काय ते? अगं इथे आपल्याला कोणी बघायला येत नाही ये ना नको ना. अगं एकदाच मी नको म्हटलं ना. ए आज आपण किती दिवसांनी भेटतोय नाही नको ना पण. अगं पण फक्त एकदाच हे काय ग नाही ए ऐक माझं मी नको म्हटलं ना. अगं कम ऑन यार आज ते मस्त एकांत आहे नाही एकदाच हे बघ, आज मी तुला सोडणार नाही नाही. हा रावण सीतेला त्रास देतोय काय? एकदाच बघा तुम्ही मला पुन्हा त्रास दिलात ना तर मी मोठ्याने ओरडेन. घाबरू नको सीतामाई, आता आलाय बजरंग भाई. बजरंग भाई की जय. अहो. काय रे सीतामाईची छेड काढतोस काय? अहो हवालदार हा? सीता नाही ती मग
गीता आहे गीता हो. मग तू झाडाखाली बसून काय गीता वाचत होतास अहो, चौकीवर चल तुझं गीता रस्ते उलगडून टाक तू चल चल, तू का मी थांबा हो मी आहे ना तू अहो, फक्त चौकीवर. धाव. पण माझे बाबा बाबाला कशाला आणताय मध्ये हा दादा आहे ना असं काय याला करताय? टाळा लावतो टाळा चल पुढे दादा. चल, चल, चल. साहेब साहेब हा घ्या लफंगा काय केलं यानं याने एका मुलीचा विनयभंग केला का असं? केला काय रे जावे बापू बजा गाडवा याला लफंगा म्हणतोस अरे हे शेअर बाजार मधले मोठे दलाल आहे होय की नाही हे दलाल लोकच फार लफंगे असतात हा बिग बुलचा सैलाप बुल अरे माझ्या पुरी बरोबर यांचं लग्न ठरलंय मोडून टाका एक नंबरचा कंडम माणूस आहे हा हं? एका पोरी बरोबर जबरदस्ती करत होता पुरी बरोबर जबरदस्ती हं. कुठच्या अहो तुमचीच मुलगी आहे साहेब ती हं? मी तिच्या बरोबर नुसतं बोलत बसलो होतो तुमची तर हे मुलगी पण कुठे जाते का हो काय? बाबा हं. बाबा आम्ही दोघच बसलो होतो हनुमान टेकडीवर अगं पण एवढा धीर धरवत नव्हता लग्नाच्या अगोदरच तेच म्हणतोय मी. तू गप्पा बाईस मी बोलतोय ना तिच्याशी अहो बाबा हं. आम्ही नुसतेच बोलत बसलो होतो तेवढ्यात हे आले हं. आणि उगीच हं? नाही ते खोटं बोलते हे मजा अं, कोणाबद्दल बोलतोयस तू माझी मुलगी आहे ती तरीच खोटं बोलते मजा तुला काढून टाकतो कामावरून. येऊ शटअप मी बोलतोय ना त्याच्याशी नाहीतर काय ते बोलतायत ना दोन मोठी माणसं बोलतायत शटअप ए यू शटअप शटअप यू शटअप रे यू शटअप शटअप मजा तुझ्यामुळे पोलीस स्टेशनचा मासळी बाजार झालाय आणि तुमच्यामुळे केळी बाजार झालाय शटअप थांब प्रधान साहेबांना सांगून तुला कामावर काढूनच मी टाकतो तुमच्याकडे कामाला येईन You! शटअप 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 20 21 22 23 24 35 35 36 37 38 39 40 बजा पूजा पूजा करतोय हे बजा 24 नंतर एकदम 35 कसे आले त्याचं काय झालं ते 25 ते 34 आकडे मला पाठ नव्हते ना म्हणून मी परत सुरू करतो हे 51 बघ, आकडे मोजताना फाजीलपणा करू नकोस ते पण पुन्हा पहिल्यापासून सुरुवात कर पुन्हा एक. पुरे हो आता डीएसपी आहात तर शाळेतले मास्तर आहात हे काय लहान मुलासारखं हो लहानच आहे तो अजून त्याची बुद्धी वाढायची आहे. तू का थांबलास का सुरुवात एक चल रे बजा बस इथं घे हे पाणी घे हे बघा तुम्ही त्याच्या असले फाजील लाड करत जाऊ नका आणि तुमच्या माहेचा म्हणून त्याचं नसतं कौतुकही करू नका अहो असं काय करताय लहानपणापासून आई बापा विना वाढलाय बिचारा आलेपाक विकून शाळा शिकलाय हो ना म्हणून तर त्याला इथं भरती करून घेतला पण त्याचे जर असेच उद्योग चालू राहिले ना तर एक दिवस मला मात्र आलेपाक विकायची पाळी येईल आले पाक बजा पाक आले मला ड्युटीवर जायला हवं हाच तुझा फाजीलपणा नडतो काय करू साहेब चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी सारखा धडपडत असतो पण धड पडतच नाही सगळं माझ्याच अंगावर येतं बिचाराची इच्छा आहे हो चांगली कामगिरी करायची हं, तुम्ही त्याचीच बाजू घेणार तुमच्या माहेरचा ना तो माहेरचा लाडू यालाच फाजीलपणा म्हणतात चांगली कामगिरी म्हणजे माकड चेष्टा नव्हे खरंच काही करून दाखवायचं असेल तर त्याला डोकं वापरावं लागतं शौर्य दाखवावं लागतं कुठे या चंदनपूर मध्ये इकडे इन्स्पेक्टरची पोरगी सुद्धा बिंदास फिरते काही घडत नाही इकडे मुंबईकडे बघा बॉम्बस्फोट गँग वॉर बँक रॉबरी मला एक संधी मिळू दे मग बघा या बजरंगाची कमाल मिळेल हो मिळेल आज ना उद्या तुलाही संधी मिळेल काही झालं तरी नाव बजरंग आहे तुझं हो ना त्याच्यात नवसानं माझा जन्म झाला म्हणून आईनं माझं नाव बजरंगा असं ठेवलं हं, नुसतं नाव असून काय उपयोग आहे एकदा तरी त्या बजरंगासारखा पराक्रम करून दाखव ना वा कसं अगदी माझ्या मनातलं बोललात त्याच्यासारखा पराक्रम त्याच्यासारखं शौर्य दाखवावं म्हणून तुम्हाला वशिला लावून मी पोलीस खात्यात भरती झालो जय हिंद वा बालका वा धन्य आहे तुझी बजरंगा राम राम हवालदार राम साहेब राम पेलवान काय नारळ फोडलाच वाटतं हो. ये घ्या खोबरं अरे वा राम राम मारुती राया तुझं खोबरं खाऊन माझ्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली आहे हे बघ तुझ्या नवसामुळे मी झालोय तेव्हा माझ्या हातून काहीतरी पराक्रम घडावा ही जबाबदारी तुझी आहे हा अरे मारुती राया तुला माझी दया कशी येत नाही रे हे बघ तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर आयुष्यभर मी हवालदारच राहीन भाई तू आयुष्यभर हवालदारच राहशील अरे तू ब्रह्मचारी असून बाईच्या आवाजात कसं बोललास क्यों नाही हा. म्या बोलले हा तू होय महिने तू आलीस होय भाई पर म्या बजरंगाचं दर्शन घ्यायला ह्या बजरंगाचं मी दर्शन घे की तुझा ना माझा काय संबंध रे असं कसं म्हणतेस अगं मी हवालदार आणि तू केळेवाली असं हा. बरं मग
म्हणजे हवालदारचं आणि केळेवालीचं लय जुनं झंगाट आहे. झेंगाट हा, म्हणजे र झंगाट म्हणजे प्रेम प्रेम ग. काय बोल नका. मी दिसली म्हणजे नुसतं गुलुगुलू करता नाहीतर फुकटात माझी केळी खाता. अगं असं कसं म्हणतेस? अगं तुझं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी माझ्या छातीचा ठोका चुकतो आणि माझ्या काळजातला रागू शिट्टी मारत आकाशात घुमतो. असं व्हय? मग माझ्या मी काळजाचा ठोका चुकतोय. तुला काळीज आहे? बघू बघू जरा बघू हाय का बघू बघू. अगं बाई, ना काय मी म्हणताय? कुठे काय म्हटलं? बाप बाप जोड्याने पाया पडतो. कशात मग बरं सजना 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 सजना. अगे कार्टे याच्यावर पळून चालली होती होय. नाही नाही आम्ही पळून जात नव्हतो. आम्ही दोघं पळण्याची प्रॅक्टिस करत होतो. उशाटी नंतर ही मैनाटी मामुटी. चिपळा कुठला आबा हा. आम्ही की नाही हा, हिला असं म्हणायचं आहे हिच्या आईचं आणि तुमचं लपड होतं की होय, नाही होय. तसं आमच्या दोघांचं लपड आहे. चिपुरड्या अरे तुझ्यासारख्या मामुली चिपुरड्याला माझी पोरगी देणार नाही. ही तुमची मुलगी आहे हो का? चेहऱ्यावरून वाटत नाही. हा, हा. अबो, म्हणजे ए. तुम्ही एवढे देखणे ही एवढी एकणी. चुप रे. चिपुरडा कुठला? ए शिपुर्डा म्हणायचं काम नाही. चान्स मिळाला ना तर मी पण फौजदार होऊन दाखवीन. बाय बाय. हा. तुमच्या दोघांचं काय बी चालू देणार नाही मी. अगे देवळात जाते म्हणून सांगते आणि याच्यावर नाच गाणं करत बसते. बघा ना चाल घरला. इथे देवळात पाठवाल ना? कोंडून घालतो देवळात घरला. मारला. चाल. हे धरला. हे सोड हे सोड. अरे अरे बापरे हा राक्षस तिला कोंडून ठेवणार. मग आम्ही गुलुगुलू कसं बोलणार? माझा सासरा ना केसांसारखा वृक्ष आहे. आबा, माझा एक मिनिट. कोंडूनच असं घालतो करू नका, आबा. कोंडूनच घालतो बरोबर. बजा, आता बस बोंबलं. दार उघडा. महिने बजा अरे बजा माझा बा कोंडून गेलाय मला. कुलूप लावलाय त्यानं. असोय तू इकड नाही की नको तू काळजी करू नकोस. बजरंग म्हणतात मला कुलूप तोडतो की नाही बघ. हा. बरं झालं बाई. बापरे एवढं मोठं टाळ असू दे. दुनिया का कोई भी ताला बजरंग से बच नहीं सकता. बजरंग बली की आई 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 जाऊ आई जाऊ आई आईला येडपटच आहे. कोणी याला वॉचमन केला कुणाच ठाऊक. माझ्यासारखं वशिल्यानं वॉचमन झालेलं दिसतोय टाकल्याला. महिनी तुझा बाप म्हणजे अडाणीच आहे. शमारी बंगल्याचं गेट लावाय हो. चावी शमारी घराची चावी कुठे गेली? कोलपालाच राहिले का काय? वय वय आईला येडा का खुळ म्हणायचं. तुझा बाप आणि येडाच आहे. कुलपाला चावी तशीच ठेवून गेला. होय. याला वॉचमन कुणी केला? अरे असू दे रे. त्याच्यामुळे आपली मजा झाली की नाही. अगं मजा आता रात्रभर मी इथेच राहणार. तुझ्या बाला बसू दे बोंबलत. शमारी बजा तुला पुढे दार कुणी उघडला? तुझा बाप या आत्रंग डोक्याचा आहे म्हणून तुझी आई लवकर गेली. कोण संसार करणार अशा माणसाबरोबर? महिने महिने विधवाला आला. महिने नेहमी नको त्या वेळेला येतो. तुझ्या बाबरोबर प्यायला बसतो. नको कुठे लपू? हा, इथे लपू. इथे नको हे उशिराने लपू. उशिराने लपू. महिने दार उघडा दे. आले आले बाबा. महिने महिने घरात कोण शिरलाय? कुठं कोण कुणी बी नाही. कुठं कोण कोणी बी नाही. बाजा शिरलाय घरात. कुठं लपविलंस त्याला? नाही हो तो कशाला येतोय घरात. मी शोधतो त्याला. कुठे गेलाय? महिने तुझा खतरूड बाग गेला का? ऐक, कुणाचा आवाज आला? खाट खालून आवाज आला. नाही नाही खाट खालून आवाज आला. कुणी बी नाही खाटेखाली. खाट खालून लागतोस होय. चमारी तिथे तर कुणी बी नाही. मग कुठं लपलाय तू? हा? हा म्हणजे कुणी आलंच नाही तर लपणार कुठून हो? मी तुम्हाला सांगत. कुणा आवाज करल घबरा. कुणी बी आवाज करत नाही. गेला वाटत. अगं आलाच नाही तर गेला कसा? हा? येडी हा? कुठची. हे बघ आता मी जातो. घरात कोणाला बी घेऊ नको. नाही नाही माझ्याला तर अजाबात घेऊ नको. नाही. मी जातो. हा पण काय गे महिने हं? मग कुलूप कोणी उघडला? काय आबा हा? तिने कुलूप लावलंच नाही. किल्ली तशीच आहे की त्याला. आईला इसरलो होय. कुलूप लावलं नाही. आता नीट लावतो. हा कुणाला घरात घेऊ नको. नाही. माझ्याला तर अजाबात घेऊ नको. जाताना किल्ली घेऊन जा. होय. हा यायला हळद. कुणी नाही कुणी नाही. तुम्ही जा तुम्ही जा. उगाच वरती काय घाबरलो मी. पादुका नाही चपला. महिने
त्या चपला कुणाच्या आहेत? काल तुम्ही देवळात गेला होता ना पण त्या चपला माझ्या पायातच आहेत. मग माझ्या असतील. त्या पुरुषाच्या चपला आहेत. मग तुमच्या असतील. त्या चपलांचा पाय कुठे आहे? त्या चपलेचा पाय मी शोधणार आहे. पाय शोधतो. पाय ए पाय सापड रे बाबा. पाय सापडले. पाय सापडले. मी म्हणलं नाही पाय सापडणार म्हणून. कोण आहे रे? पाय चपला घाल. घालतोय. वा वा बघितलं पाय कशा एकदम फिट्ट मस्त आहेत. महिने पाय कुणाचे आहेत? भूताचं असतील. भुसाचे पाय कसे असतील? भुसाचे पाय उलटे असतात. ते काय उलटच तर आहेत. महिने तुम्हाला फसवलं का? कुठे ये कोण आहे बाहेर ये. ए! बचाव! आजपासून आपल्या घरावर वॉच ठेवायचा. होय, सर. कुलपाला चावी लावायची नाही. हो बरं तिला रोज देवळात पाठवायचं. तू तेवढ्या झाड होय, होय. बचाव! ह्याला मला सासरा पण येडपटच आहे. त्याला कुणी वॉचमन गेला कुणाच ठाऊ. त्याच्या तोंडावर पळून आलो. आज रात्री पण चारच मारला पाहिजे. हम तुम एक कमरे में बंद हो और बापा कोण आहे? पोलीस 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 आयला मी पोलीस आहे. काय कसं काय वाजतात? काल सुटला माझ्या हातून. हो ना. आज कुठं जाशील रे? आज मी ड्युटीवर जाईन म्हणतो. चंदाल शिपाया. ए शेंदाड म्हणायचं काम नाही ना. एक दिवस फौजदार होऊन दाखवलं ना तर नाव नाही सांगणार बजरंग म्हणून. आज तू कसला फौजदार होतो रे? आज तुझा फैसला करून टाकतो. चल माझ्याबरोबर कुठे? प्रधान साहेबांकडे. ए, सकाळी गेलं ना की भडकतात ते. अरे कसे भडकतात ते बघतो. मारतील तुम्हाला ते. मारतील तुम्हाला. मारतील. नको साहेब भडकतील. माझं ऐका. तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो माझ्या. राम राम साहेब. हे साहेब नाही ते माळी आहेत. हे साहेब आहे ते माळी म्हणतात. राम राम साहेब. काय रे बजा सकाळी सकाळीच वस्तादा नका घेऊन आलास? हे काय म्हणाले माझ्या मुलीचे लग्न कर. मी म्हटलं साहेब लग्न करणार नाही. साहेब यांनी नाही मला आणलं. मी त्याला पकडून घेऊन आलेलो आहे. म्हणजे? साहेब तुम्ही एकदा काय तो फैसला करा. एक तर मी या गावात राहीन नाही तर ह्यो या गावात ठीक राहील. आहे बाबा तुम्ही या गावात राहू नका. साहेब तुम्ही काय तो फैसला करा. अहो माझे आबरू अरे हो 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 हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. तिथं बसा आणि मला शांतपणे सांगा बघू काय झालं ते. हा, तुम्ही काय तो फैसला करा. मी ड्युटीवर जातो. अरे बाबा ड्युटीवर जायला पाहिजे. या. जायला पाहिजे ना मला. बसा. काय? बसा बसा. बसा. मी तुम्ही बसणार, मी बसा. बसणार. मला बसायला सांगते. आता सांगा काय झालं? साहेब काल रात्री मी ड्युटीवर गेलेला असताना ह्यो तुमचा हवालदार माझ्या घरामध्ये घुसला होता. बजा गेला नाही मी इकडे आहे. काय तुम्ही हे काय वाईट साईड ऐकत जाऊ नका तुम्ही. काही नाही साहेब. मी यांच्या घराजवळ गेलो ना त्यांच्या कुलपाला चावी तशीच बघितली. मला डाऊट आला. मला अंदर खोटा बोलू नको. मग आतून कडी कशी लावली वरती? ही अशी. साहेब पोरगी एकटी घरात होती. माझी पोरी नाही आली. माझी पोरी नाही आली. बजा मी गेला इकडे वाटतं. मी इकडे. अरे काय केलंस तू? काही नाही साहेब. मी तिला फक्त जवळ घेतली. ही अशी आणि थोपटत होतो. का? काय झालं साहेब बापानं कोंडून ठेवल्यामुळे पोरगी धो धो रडत होती म्हणून मी तिचं सांत्वन करत होतो. बजा रडणाऱ्या मुलीला थोपटण्यासाठी तुझी नेमणूक केलेली नाहीये. बाप नसताना तुझी घरात घुसायची हिंमत झालीच का? बाप नव्हता म्हणून हिंमत केली साहेब. यापुढे नाही करणार. माफ करा साहेब. नुसतं तेवढंच नाही साहेब. साहेब माझी पोरगी एकटी घरात असताना हा तिला फितवतो. तिला देवळात घेऊन जातो. तिला नाचायला लावतो. तिला गाणं म्हणायला लावतो. बशा, नेहमी नेहमी नाही साहेब. हे एकदाच म्हटलं होतं गाणं. कुठलं गाणं ते? खाकी डगले वाला राघू केळे वाली मैना. बघितलं बघितलं चोरून चोरून ऐकतात माझी गाणी. बजा तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर तुझ्याविषयी कंप्लेंट आली तर बोऱ्या बिस्तऱ्या बांधून गावाच्या बाहेर हाकलून येईन तुला मी. चल जा निघ. निघ ड्युटीला. निघ ड्युटीला. रात्री भेटा. तुम्ही काय करताय? काय नाही तसा मोकळा आहे मी. चला निघा. अहो लागला की नाही तुमचा मुंबईचा फोन? तेच करते हो मी. पण तुम्हाला मुंबईचा एसटीडी लागतच नाही. आणा इकडं. तुम्ही कुठलं काम केलंय वेळेवर द्या. घ्या तुम्हीच करा आपल्या लाडक्या लेकीला फोन. तुमची लाडकी नाही वाटतं. हा? हा. हॅलो शारदा हॉस्टेल मी डीएसपी प्रधान बोलतोय चंदनपूरहून. मला प्रियाशी बोलायचंय. प्रिया प्रधान. प्रिया आले रश्मी. हॅलो डॅडी. हॅलो बेटी प्रिया तू कशी आहेस? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? आय एम फाईन. हा हे बघ मी मुंबईला येतोय.
वाव दॅट्स ग्रेट. केव्हा येत आहे? उद्याच निघतोय. अगं एका अर्जंट मीटिंग साठी कमिशनर साहेबांनी बोलवलंय. दिस इज नॉट फेअर डॅडी. तुम्ही मीटिंग मध्ये बिझी झालात तर मला कधी भेटणार? डोंट वरी बेटा. अगं तुला भेटल्याशिवाय कमी राहणार आहे. हॅलो, इन्स्पेक्टर विक्रम शिंदे बोल रे बाळू. साहेब, एक महत्वाची खबर आहे. साहेब, डेंजर डॉन मुंबईत परत आलाय. खबर पक्की आहे. कशावरून? सोनेरी केस, लांब मिशा, तोंडात सिगार. करेक्ट, डेंजर डॉनच. आज अरबाबरोबर आणखी एका मुलाचा सौदा होणार आहे. कुठे? घोडबंदर रोडला खाडीजवळील निर्जन पठारावर ठीक 4 वाजता. अरे बापरे, फक्त एकच तास लागला. नेमकी गाडी बंद पडली. Shit. Oh God. मरीन ड्राईव्ह. मॅडम, मॅडम तुम्ही जरा दुसरी टॅक्सी बघा प्लीज. टॅक्सी घोडबंदर. व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही बघा, मी आधी बसले. हे बघा, माझं खूप अर्जंट काम आहे. सो व्हॉट, माझं हे काम इक्वली अर्जंट आहे. तुम्ही उतरा बघू आधी. मी उतरणार नाही. व्हॉट? उतरणार नाही म्हणजे काय? मुकाट्यानं खाली उतरा. हे बघा, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका. तुम्ही टॅक्सी सोडा, नाहीतर नाहीतर काय करालो? ढकलून द्याल? तेच करावं लागेल. करून तर बघा तुम्ही. अच्छा, आता तरी उतरणार की नाही? हे तुम्हाला महागात पडेल. प्लीज गेट आउट ऑफ द टॅक्सी नाउ. आउट. शिट. डॅम इट. घोडबंदर रोड, फास्ट. सोडणार नाही मी तुला, रास्कल. बस बस बस. डेंजर डॉन. बाळास हरामखोर. सिगार. आणि म्हणूनच डेंजर डॉन भारतात परतलाय. कित्येक वर्ष परदेशात राहून त्यांनी आपली गुन्हेगारीची क्षेत्र वाढवली आहेत. आणि माझी खात्री आहे सर, या वेळेला मुंबईत झालेल्या घातपाताच्या प्रकारात नक्कीच त्याचा हात आहे. सर, त्या नराधमानं पळवलेल्या लहान मुलांची फाईल, त्या 7ही मुलांच्या डिटेल्स मी याच्यात गोळा केल्या. प्रत्येक मुलगा 7 ते 8 या वयोगटातला. गोरा पान, कुरळे केस आणि घारे डोळे. आणि हो, ही सगळी मुलं इंग्रजी शाळेत शिकणारी आहेत. सर, मला मिळालेल्या माहितीनुसार या वेळेला डेंजर डॉनचं टार्गेट आहे मुंबई, पाचगणी आणि चंदनपूर. विक्रम, तुला असं वाटतं चंदनपूर सारख्या लहान गावात डेंजर डॉन येईल? प्रधान साहेब, चंदनपूर लहान असलं तरी तिथल्या 2 इंग्रजी शाळा खूप प्रसिद्ध आहेत. तुम्हाला त्या 2 शाळांवर काळजीपूर्वक नजर ठेवावी लागेल. आम्हाला त्याचा फोटो मिळाला नाही, पण मिळालेल्या वर्णनानुसार आम्ही त्याचं एक चित्र तयार केलंय. हाच तो डेंजर डॉन. रंग नीम गोरा, मोठं नाक, कावेबाज डोळ्यांवर सतत हिरवा गॉगल आणि ओठांमध्ये सतत जळणारी सिगार. एक्सक्यूज मी, चंदनपूरचे डीएसपी प्रधान साहेब आहेत का? आलेच. इन्स्पेक्टर चव्हाण, मला वाटतं आपण पुढच्या मीटिंगच्या वेळी. प्रिया बेटी, तू इथं? हो. सर, येतो मी. ओके. काय झालं? मला कमिशनरांना भेटायचंय. अगं हो, पण कशासाठी? मला त्यांना विचारायचंय, सध्या मुंबईत कुणाचं राज्य आहे? पोलिसांचं की गुंडांचं? अगं हो, पण काय झालं काय नाही, आधी काही सांगशील की नाही? काल दिवसा ढवळ्या एका मवाल्यानं माझ्या हॉस्टेल समोर मला टॅक्सीत उतरवलं काय सांगतेस? आणि मी विरोध केला तर त्यांनी मला पिस्तूल दाखवलं. ही त्याची हिंमत? बघा ना. कोण होता तो?
माहिती नाही. तू त्याचं वर्णन कर, बाकी मी सगळं बघतो. कसा होता तो? उंच होता, हम्म, तसा धट्टा कट्टा होता, हम्म. सावळा होता, हं? हँडसम होता. हँडसम, गुंड आणि हँडसम. एक्सक्यूज मी प्रधान साहेब, आपली डायरी. थँक्यू. डॅडी बाय द वे, मीट इन्स्पेक्टर विक्रम शिंदे, द मोस्ट डॅशिंग इन्स्पेक्टर इन बॉम्बे. आणि विक्रम, ही माझी मुलगी प्रिया. आय नो, द मोस्ट चार्मिंग गर्ल इन बॉम्बे. हाय प्रिया. हॅलो. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? कालच आमची ओळख झाली टॅक्सीमध्ये, अगदी सनसनाटी. अच्छा अच्छा, म्हणजे प्रिया तो हँडसम गुंड. डॅडी ओके. हा डेंजर डॉन, याच्यापासून मुलांचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडलेली आहे. येस सर. त्या दृष्टीनं गावातल्या दोन्ही इंग्रजी शाळांवर बिशप आणि दस्तूर दोन्हीवर अगदी कडक नजर ठेवायला हवी. येस सर. आणि दुसरं, 7 ते 8 वर्ष वयाच्या गोऱ्या कुरळ्या केसाच्या घाऱ्या डोळ्यांच्या मुलांच्या वर जास्त लक्ष ठेवायला हवं. समजलं? येस सर. रोज संध्याकाळी शाळा सुटताना शाळेवर वॉच ठेवला जाईल. गजा दस्तूर या शाळेवर वॉच ठेवील आणि बजा बिशपवर. दोन्ही शाळेवर मीच ठेवीन आणि शाळेतनं सुटणाऱ्या मुलींच्यावर हा नजर ठेवतो. बजा काठ डेंजर डॉनची आहे. यावेळी कुठलाही गोंधळ होता कामा नये. आणि डेंजर डॉन विषयी कसलीही बातमी पालकांना किंवा शिक्षकांना अजिबात कळता कामा नये. तुम्ही काळजी करू नका साहेब, डेंजर डॉन विषयी या कानाचं त्या कानाला कळणार नाही. मी माझ्या महिनेला सुद्धा सांगणार नाही डेंजर डॉन विषयी. डेंजर डॉन हे नाव देखील अजिबात घ्यायचं नाही. कळलं? डेंजर डॉन नाव घ्यायचं नाही. दॅट्स गुड. बजरंग बली की जय. बजरंगा, तुला कळलं का? नाही म्हणजे तसं खाजगी आहे, पण तुला सांगायला काहीच हरकत नाही. त्याचं काय माहितीये का बजरंगा, तो डेंजर डॉन आपल्या चंदनपूरला येतोय म्हणे. तो नक्कीच त्या बिशप किंवा दस्तूर शाळेतली मुलं पळवणार, कारण ती इंग्रजी शाळा आहे ना. म्हणून तू जशी रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका केलीस, तसा हा बजरंग त्या डेंजर डॉनच्या तावडीतून त्या मुलांची सुटका करणार. तू फक्त एकच काम कर, काय माहितीये का, त्या डेंजर डॉनला बिशप शाळेतली मुलं पळवण्याची बुद्धी दे. म्हणजे माझी तिकडे ड्युटी आहे ना म्हणून. बजा, काय रे? तू अरे कसला डेंजर डॉन? नमस्कार, हवालदार साहेब. ती मुलं पाळण्याचं काय? तुमची पोरं बाळ कशी आहेत? बरी आहेत ना? इकडे तू मशाल माझी नोकरी घालूची माहितीये. अगं महिने, मला एक लय मोठा चान्स चालू झाला. लय मोठा चानस? हळू हळू हळू. लई मोठा चानस? होय, काय माहितीये का, तो डेंजर डॉन आहे ना. बाय बाय, तो डेंजर डॉन म्हणजे तो डेंजर डॉन पोराला पळवणार आणि तू त्याला पकडणार करेक्ट. आणि तो फौजदार होणार. होय, आणि मी तुझ्या बापाकडे जाणार आणि त्याला म्हणणार, अबे ओ वॉचमन, अरे बापरे. कुणाला म्हणतो शिपुर्डा, आता मी फौजदार झालोय, तुझी पोरगी मला दे. पोरगं नाहीच पावलं तर मी गाव सोडून जाणार. नक्कीच लग्नाला 17 विघ्न शुभ बोलणाऱ्या तो पोरग नक्कीच पळवणार आणि ते बी बिशप शाळेमधूनच पळवणार. टाइम काय झालं? सत्य आहे. कशावर? घंटा वाजली. टाइम 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 टाइम. नुसता वैताग आलाय. मग जीव दे, कशाला धरतीला भार तुझा. दिवसभर इकडे ड्युटी करायची आणि शाळा सुटली तर तिकडे जाऊन ड्युटी करायची. कसली ड्युटी करतोस रे? झाडाखाली बसून नुसते चढे खात असतोस आणि येणाऱ्या जाणाऱ्या पोरींच्याकडे बघत असतो. काहीतरीच असतो काय. एक पोरगी बघत नाही वरवंट्याकडे. म्हणजे आता काय झालं तुला? आज वार कुठला रे? का तुला कुठे जायचं आहे? नाही रे, तू सांग ना आज वार कुठला? शनिवार. शनिवार. शनिवार म्हणजे घातवार. हा तुझा वाढदिवस. नाही रे, मग? शनिवार म्हणजे घातवार. डेंजर डॉन इकडे येऊन घात करणार आणि मी त्याला पकडणार. कशाला स्वप्न बघतोय? का? आज त्याला मी पकडणार आहे. कसा काय? आज वार काय? शनिवार. मारुतीचा वार. माझं नाव काय? बजरंग. मग त्याला पकडणार कोण? बजरंग. अरे पण तो दस्तूर आला, तू त्याला कसं काय पकडणार? अरे तू दस्तूरला येणार नाही मुळी. मग तो कुठे? बिशपला येणार. सोड सोड, तो दस्तूरच येणार अरे आहे. बिशपला येणार. काढ कॉइन, काढ बघूया. काढ, कशाला? फक्त फसला करूया आपण. छापा आला तर तो दस्तूरला येणार, काटा आला तर तो बिशपला येणार नाही. करेक्ट. काटा बिशप. बिशपला येणार नाही. डॉन मी येतोय. अरे बाबा बजरंगा, अरे बाबा त्याला बिशपलाच पाठव रे.
इम्पॉसिबल. कसं शक्य आहे? आपण एवढा सगळा बंदोबस्त केला असताना. मिस्टर धोकटे, तुम्ही नीट चौकशी केलीत? होय साहेब, माझी नक्की खात्री आहे की तो मुलगा पळवला गेलाय. कोणत्या शाळेत होता तो? बिशप शाळेत सर. बिशप. आय सी. बिशप. पण तिथे तर आपण बजाला ठेवला होता ना? सर माझ्या आज ड्युटीवर गेलाच नव्हता. काय? आय एम सॉरी सर. ठीक आहे, मी त्याच्याकडे नंतर बघतो. मिस्टर धोकटे, येस सर. तुम्ही ताबडतोब कामाला लागा. सगळीकडे नाकेबंदी करा. कार ना कार तपासा. प्रत्येक संशयित व्यक्तीला ताब्यात घ्या. गजा, तू आणि ड्युटीवरचे सगळे प्रत्येक हॉटेल, प्रत्येक देऊळ तपासा. विशेष काय आढळलं तर मला ताबडतोब कळवा. चला निघा लवकर. येस सर. बजा, आजपर्यंत मी तुला खूप सांभाळून घेतला, पण आता यापुढे मी तुझी अजिबात गाय करणार नाही. तू ड्युटीवर असताना तो पोरगा पळवायला गेलाच कसा? एक लक्षात ठेव बजा, जर तो मुलगा सापडला नाही तर भर चौकात उघडा करून फटके मारीन मी तुला. तुझ्या तोंडाला डांबर पासून गाढवावरून धिंड काढीन तुझी. पण मी काय करू सर? काय वाटेल ते कर, पण त्या पोराला शोधून आणण्याची जबाबदारी तुझी आहे. अँड नाउ गेट आउट. आय से गेट आउट. एक लक्षात ठेव बजा, जर तो मुलगा सापडला नाही तर भर चौकात उघडा करून फटके मारीन मी तुला. तुझ्या तोंडाला डांबर पासून गाढवावरून धिंड काढीन तुझी. काय वाटेल ते कर, पण त्या पोराला शोधून आणण्याची जबाबदारी तुझी आहे. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करितळमळ भूमंडळ सिंधू जगगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे मी प्रसादे नदी तू कांता. जय देव जय देव. दुमदुमली पाताळे कुठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानीला खेद कडाडिले पर्वत उद्गण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नदी तू कांता. जय देव जय देव. इन्स्पेक्टर, एकुलता एक मुलगा आहे आमचा. खूप शोधलं त्याला, पण कुठंच मिळालं नाही. आणि आज तर त्याचा वाढदिवस आहे. आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही धीर धरा. कसा धीर धरू इन्स्पेक्टर? माझी खात्री आहे, माझ्या सचिनला त्या डेंजर डॉनच पळवलं असणार. हं? तुम्हाला कोणी सांगितलं? गावात तसं बोललं जातं इन्स्पेक्टर. काय रे गजा? सर मी नाही कोणाला सांगितलं. मला वाटतं हा बजाचा उद्योग असणार. ओ गॉड. तुम्ही शांत व्हा मॅडम. तुमच्या सचिनला आपण नक्की शोधून काढू. तुम्ही खोटं बोलताय साहेब. डेंजर डॉननं पळवलेली मुलं कधीही सापडत नाही. आता माझा सचिन मला परत कधीही दिसणार नाही. शांत हो, नाही दिसणार. शांत हो. जा इकडे. शाबास. सचिन, सचिन, सचिन बाळा, कुठं होतास तू? तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला मी तुम्हाला तुमचा मुलगाच प्रेझेंट दिला. हवालदार, तुमचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. वेल डन बजा, वेल डन. अरे पण हा तुला सापडला कसा? अहो, सगळी बजरंगाची कमाल. त्याने मला मार्ग दाखवला म्हणून हा सापडला. कमाल केलीस हा बजरंगा, खरंच कमाल केलीस. साहेब, आता तुम्ही कमाल करा आणि मला फौजदार करा ना. हवालदार बजरंग बागडेची कमाल. डेंजर डॉनच्या तावडीतून मुलाची सुटका. हवालदार बजरंग बागडेची कमाल. डेंजर डॉनच्या तावडीतून मुलाची सुटका. हवालदार बजरंग बागडेची कमाल. डेंजर डॉनच्या तावडीतून मुलाची सुटका. बजरंग बागडे जिंदाबाद. बजरंग बागडे जिंदाबाद. बजरंग बागडे जिंदाबाद. बजरंग बागडे जिंदाबाद. हवालदार बजरंग बागडेची कमाल. डेंजर डॉनच्या तावडीतून मुलाची सुटका. अशक्य, अशक्य. सर, हे काम डेंजर डॉनचं असणं शक्यच नाही. कशावरून म्हणतोयस तू हे? सर, रात्रंदिवस मी त्याच्या मागावर आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की डेंजर डॉन मुंबईतच आहे. मुंबईतून गेलेलाच नाहीये बाहेर. अरे पण मग हे काम एखाद्या भुरट्या चोराचं आहे. नाही विक्रम, नाही. अरे मग त्या मुलानं दिलेला जबाब त्याने स्पष्टपणे सांगितलंय. त्याला डेंजर डॉनच पळवलंय आणि हवालदार बागडेनेच त्याला सोडवलंय. अगदी ठामपणे सांगतोय तो. सर, हे तिथल्या एखाद्या भुरट्या चोराचं काम आहे. डेंजर डॉन चंदनपूरला जाणं शक्यच नाही. अरे तो danger डॉन नव्हता. कुणीतरी भुरटा होता.
बजरंग बागडे की हा हार कशाला घातला? अहो या साहेबांनी डेंजर डॉनच्या तावडीतनं मुलाला सोडवलं. अरे हा तो डेंजर डॉन नव्हता, तो कुठेतरी भुरटा होता. डेंजर डॉन होता. अरे बजा असा करा बसलास इथं आणि ड्युटीला बी गेला नाहीस होय. अरे अरे तोंड बघ रे किती सुकलंय माझ्या राजाचं. अरे जेवलास का नाहीस? हे घे एक केळं खा. मला नकोय केळं. अरे असं काय करतोस? मी देते सोलून. केळं गेलं मसणात. तिकडे माझ्या इज्जतीच्या केळाचं शिकरण झालंय. हा काय झालं काय काय? झालं? गावात सगळे लोक हसतायत मला. हे बघ वाच वाच वाच. बरं बघू दे काय आलंय ते. अरे पण हे तर इंग्रजी पेपर आहे. मला कुठे येते इंग्रजी? तुला मराठी तरी कुठे आहे? अडाणीच आहेस. हे असं काय करतोस? सांग ना काय आलंय ते छापून. मुंबईचे लोक म्हणतात सचिनला पळवणारा डेंजर डॉन नव्हता, हा कुणीतरी भुलटा होता. माझं क्रेडिट काढून घेतलं. मला वाटलं होतं एखादं मेडल मिळेल, मग मी ते छातीला लावून फिरीन. कसलं मेडल? इकडे बिल्ला जायची वेळ आली आहे. तळपटहरी मिळतं मुंबईवाल्यांचं. एवढं इंग्रजी शिकतात पण जळतात मेले माझ्या बजावर. नाहीतर काय? एवढं डेंजर डॉनच्या तावडीतून पोराला सोडवलं त्याचं काय बी कौतिक नाही. बघ ना. पुन्हा एखादं पोरग गेलं ना म्हणजे कळेल त्यास. हा महिने माझ्या मनातलं बोललीस. डेंजर डॉननं दुसऱ्या एखाद्या मुलाला पळवलंच पाहिजे, मगच माझी किंमत यांना कळेल. मग बघतो डेंजर डॉनच्या तावडीतून त्या पोराला कोण सोडत होते. दुसरा मुलगा गेला. अरे काय चेष्टा झाली की काय? साहेब खरं आहे ते. प्रसाद नाडकर्णी नावाचा मुलगा गायब झालाय. ओ गॉड, आता हा आणखी कुठल्या शाळेतला होता? दस्तूर हायस्कूल सर. गजाची ड्युटी होती तिकडे. तू मग गजा तू तिथं काय झोपा काढत होतास की काय? अरे बोल, तुझी वाचा का बसली? तुझा ड्रॉवर उघड आणि सांग मुलगा कुठे गेला. सांग 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 सांग. हवालदार साहेब आमचा मुलगा गायब झालाय हो. हा, मुलगा गायब झाला. अरे वा. चेष्टा नाही हवालदार साहेब, खरंच सापडत नाहीये तो. अहो, सापडेलो. कुठल्या तरी फुलट्या चोरानं पळवला असेल. काय गड्या, ह्याची ड्युटी त्या शाळेवर होती. काळजी करू नका, हा तुम्हाला मुलगा परत आणून देईल. शाबास. आहा. अरे बजा, तो साक्षात डेंजर डॉन असू शकतो. असेल, मला काय त्याचं. अरे बजा, आता तूच फक्त त्या मुलाला वाचवू शकतोस. तुम्ही हे काम मुंबईच्या पोलिसांना सांगा. मी जर सोडवलं तर तुम्ही म्हणणार भुलट्या चोराकडनं सोडवलं. काय गजा? असं म्हणू नका हवालदार साहेब, हवं तर हात जोडतो. मी पाया पडते तुमच्या, पदर पसरते. आमचा प्रसाद आम्हाला मिळवून द्या हो. हे बघा बाई, माझ्याकडनं काही होणार नाही. त्या डेंजर डॉननं त्याला कुठे लपवलंय मला काय माहित. गजाला माहित असणार. अरे बजा, असं कसं म्हणतोस? अरे तुला साक्षात बजरंग प्रसन्न आहे. याही वेळी तो बस 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 बस. मला प्रसन्न होण्यापलीकडे त्या बजरंगाला दुसरा काही उद्योगधंदा नाही वाटतं. कमाल आहे. हे बघा, तुमचं तुम्ही शोधा, मला काय माहित नाही. असं कर नको बाबा. काय बी करणी त्या पाराला शोधून का. हे, तुझा काय संबंध? अरे यांच्याच बंगल्यावरचं वॉचमन आहे मी बाबा. तरीच. अरे त्या पोराला अंगा खांद्यावर खेळवलं रे बाबा मी. काय बी करणी त्याला शोधून आता काढ. का आयुष्यभर मला शिपुर्डा म्हणाला. होय, होय. आणि तू उलट्या चोराकडनं सोडून आणलं काय? अरे चुकलो बाबा, पुन्हा नाही म्हणणार. हा तू तुझे पाय चेपतो. चिपकी. आई चल, शाबास. चल, चल. हे चेप 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 चेप. हे बाबा, हा, आता चेप. कसं बरं वाटतंय. होय ना, होय. हे पण नुसते पाय चेपून नाही चालायचं. मग? मी जर त्या पोराला शोधून काढलं तर तुला मी मागण तर द्यावं लागेल. बाबा, कबूल बाबा, कबूल होय. कबूल. होय. मग मी त्या पोराला शोधून काढलं म्हणून समजा. हा, बजरंग बली की. चेप चेप चेप. कोण आहे? अंकल डेंजर डॉननी मला बांधून ठेवलंय, मला सोडवा ना. काळजी करू नकोस, मी तुला सोडायला चालू आहे. थांब जरा. अरे कोण आहे? ए डेंजर डॉन, तुला सोडणार नाही. कोण आहे? कोण आहे? तुला सोडणार नाही हवालदार, तुला सोडणार नाही. डेंजर डॉन, सोड सोड. ए हवालदार, छोड़ दे मुझे. नाही सोडणार तुला. हवालदार, छोड़ दे मुझे. नाही सोडणार तुला. हवालदार, छोड़ दे मुझे. अरे साल्या, तुला नाही सोडणार. क्या कर रहा है? क्या कर रहा है? छोड़ छोड़. क्या कर रहा है? क्या कर रहा है? क्या कर रहा है? अरे अरे पोराला पळवतोस काय? नाही सोड.
साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका सा आपला बजरंग्या नक्की शोधेल बघा आपल्या परसाला. प्रसाद 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 माझं बाळ प्रसाद प्रसाद बाबा प्रसाद थँक्यू हवलदार साहेब. वा बजा वा. बजा ए काय करतो रे? ए बोलायचं नाही मुलाला शोधून दिल्यावर मी मागं त्याचं कबूल केलं का नाही होय होय केलंय ना होय. मग मला तुमची मुलगी मैना हवी. चमारी. चहा मारी नाही लवकर लग्नाची तयारी करा आणि जवळचा मुहूर्त शोधून काढा. होय, लवकर मुहूर्त काढा. वा 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 सुंदर अति सुंदर मणिकांचन दुग्ध शर्करा योग आहे हा. चमारी गुरुजी काय बोलताय तुम्ही हा. काय समजा ना जरा इसकडून सांगा की. जरा समजावून सांगा ते जरा अशिक्षित वॉचमन आहेत ना. ए सुशिक्षित मग वॉचमॅन ए. बसतात हा. दोन्ही पत्रिका कशा छान जुळतात. जुळणारच पत्रिका आणल्या आहेत. वस्तात बजरंग आणि मैना दोघही भाग्यवान आहेत. तसे राम आणि सीता गुरुदत्त आणि गीता. हो श्रीकृष्ण गीता वाचन नंतर करा चांगला मुहूर्त शोधून काढा ना. हो 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 हे. वस्तात शुभ कार्यात आता विलंब नको. हो ना बघा बघा हा पुढल्या महिन्यात सुंदर मुहूर्त आहे. पुढला महिना म्हणजे जरा लांबच होतो ना गावात सगळे लोक बाहेर जात आहेत ना बाहेर मिळणार नाही. ठीक आहे मग 15 दिवसानंतरचा 15 दिवसानंतर म्हणजे फारच लांब 15 होतो म्हणजे दिवसापूर्वी 15 मुहूर्त 15 शक्य नाही. हा बघा सापडला हा बघा 8 दिवसानंतरचा हा, मुहूर्त. हा, नोट ठीक आहे करून हा, ठेवला ठीक होता. आहे वस्तात पुढल्या आठवड्यात सुंदर मुहूर्त आहे. हे. आपण गुरुजी 8 दिवस अहो वस्तात तुम्ही कशाला काळजी करताय कशाला काळजी करताय सारं काही व्यवस्थित होणार आहे. हा, तुम्ही हात धरा. अहो हात काय धरताय हाच मुहूर्त धरा. हा. आणि पुढल्या आठवड्यात लग्नाचा बार उडवून द्या. सगळेवाल्याला ऑर्डर दिली पाहिजे याला ऑर्डर दिली पाहिजे त्याला ऑर्डर दिली पाहिजे. चला, चला, पाचवारे वाजवा बजरंग बली की जय. माय गॉड डेंजर डॉनच्या तावडीतून हवालदार बजरंग बागडेने दुसऱ्या मुलाचीही सुटका केली. वाचलंस तू हे विक्रम? म्हणजे दुसरा मुलगाही सापडला. हो वा क्या बात. त्या बजरंग बागडेची कमाल आहे. बघ ना म्हणजे डेंजर डॉननी पोरगा पळवला रे पळवला की तो त्या बागड्याने शोधून काढलाच. प्रिया हं? मला तर असं वाटतं की हा डेंजर डॉन बजरंग बागडेला सांगूनच पोरं पळवत असावा. असं का म्हणतोयस तू? झालाही असेल बजरंग त्याच्यावर प्रसन्न तर. काय बोलतेस तू प्रिया तुला तरी पटतंय का हे? नाही पण तू स्वतः चंदनपूरला जाऊन का नाही चौकशी करत? चंदनपूरला जायची काहीच गरज नाहीये प्रिया. माझी खात्री आहे की डेंजर डॉन मुंबईतच आहे काय? आणि केव्हा ना केव्हा तरी तो माझ्या तावडीत आल्याशिवाय राहणार नाही. हॅलो विक्रम शिंदे. हा हॅलो साहेब मी बाळू सोंडे. बोल बाळू. सॉलिड खबर आहे साहेब. हा मुका तुम्ही सोडू नका. काय खबर आहे? डेंजर डॉन वसई मार्गे परदेशी जाणार आहे. तुम्ही त्याला बोरलीच्या जंगलातच गाठा. राईट. थँक्यू बाळू थँक्यू. मला माहित होतं. तुला बोललो नव्हतं मी प्रिया. डेंजर डॉन मुंबईतच आहे. What? येस. आणि आज मी त्याला पकडणारच. तुझा खेळ आता संपलाय डेंजर डॉन. तुला चारी बाजूनी पोलिसांनी घेरलाय. मुकाट्यानं माझ्या स्वाधीन हो.
पुन्हा निसटला रे याला साल्या, चल कुठल्या बोटीने जाणार होता डेंजर डॉन? मला माहित नाही. मुंबईत कुठे लपलाय तो? मला माहित नाही. त्याचा अड्डा कुठे आहे? बोल. मला माहित नाही. तुला माहित नाही काय? मुकाट्यानं बोल हरामखोर. गाठ या विक्रम शिंदेशी आहे. कुठे डेंजर डॉन? बोल. डेंजर डॉनच्या इमानी कुत्र्या. अरे मुंबई पोलिसांच्या तावडीतून डेंजर डॉनच काय, पण त्याचा बाप सुद्धा वाचू शकणार नाही. समजला? साल्या हरामखोर. बोल कुठे डेंजर डॉन? बोल. बोल नाही तर फुकट मरशील साल्या. बोल. नाही बॉस, कुठूनही बाहेर पडणं मुश्किल आहे. पोलिसांनी चारी बाजूनी कंप्लीट नाकेबंदी केली. ही गोंडी फोडलीच पाहिजे बॉस. काहीतरी केलंच पाहिजे. सावत्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तो बोलला तर नाही जग्गा, सावत्या बोलणार नाही. जान गेली तरी त्याची जबान उघडणार नाही. पण आपणही स्वस्थ बसून चालणार नाही. या मुंबई पोलिसांचा समाचार घेतलाच पाहिजे. अनवर, झोपत उडवली पाहिजे सर्वांची. म्हणजे इरादा तरी काय आहे बॉस? इरादा नेक आहे जग्गा. असा एकच बॉम्ब टाकतो की मुंबईतले सगळे रस्ते आपल्यासाठी खुले झाले पाहिजेत. सगळी मुंबई हादरून गेली पाहिजे. विक्रम, आपल्या शहरात असुरक्षितता वाढत चालली आहे. नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटाने तर सामान्य जनता फार हादरून गेली आहे. सर, माझी खात्री आहे की बॉम्बस्फोटामागे डेंजर डॉनचाच हात असला पाहिजे. कशावरून? सर, डेंजर डॉनची मी पूर्ण नाकाबंदी केली होती. त्याला बाहेर सटकणं शक्यच नव्हतं. मागच्या वेळेला तो माझ्या हातून निसटला, पण या वेळेला त्याच्या हालचालींची माहिती ठेवण्यासाठी मी माझी माणसं पेरून ठेवली आहेत. हॅलो, मधुकर राणे. विक्रम शिंदे आहेत का? जस्ट विक्रम, ये फोन. विक्रम शिंदे स्पीकिंग. साहेब, मी बाळू बोलतोय. बोल बाळू, काय खबर? तो दिसला साहेब. नक्की तोच आहे. शालिमार हॉटेलच्या बाहेर पाहिला मी त्याला. सोनेरी केस, लांब मिशा, तोंडात सिगार. खबर पक्की आहे? हो, पांढऱ्या रंगाची टोयोटा गाडी स्वतः चालवतोय. बरं, गाडीचा नंबर? गाडी नंबर. हॅलो. हॅलो बाळू. अरे बाळू, पोलिसांच्या कुत्र्या, भोग तुझ्या कर्माची फळं.
सो बाळू सोंडे इज डेड. येस सर. आणि त्याचा बळी डेंजर डॉनच घेतलाय. म्हणजे डेंजर डॉन मुंबईतच आहे. पण मग चंदनपूरची मुलं पळवणारा कोण हा प्रश्न राहतोच. सर मला वाटतं तो दुसराच कोणीतरी असला पाहिजे. ते ठीक आहे विक्रम, पण हा दुसरा कोण याचा शोध हा लागलाच पाहिजे. विक्रम, मला वाटतं आता मात्र तुला चंदनपूरला जायलाच हवं. इट्स हाय टाइम नाव. पण सर डेंजर डॉन इकडे मुंबईतच असताना. त्याचा बंदोबस्त मी करतो, पण तू चंदनपूरला जाऊनच ये. एकदा काय ती शहानिशा करूनच घे. ओके सर. तुमची ऑर्डर असेल तर मी आजच निघतो. आणि जो कोणी बदमाश या प्रकरणाच्या मागे असेल त्याला बेड्या ठोकूनच घेऊन येतो. दॅट्स द स्पिरिट. गो अहेड. बेस्ट ऑफ लक माय बॉय. थँक्यू सर. गो अहेड. गाड़ी रोकिए साहब, गाड़ी रोकिए साहब। साहब, मैं आपके हाथ जोड़ती हूँ, आप मुझे चंदनपुर तक छोड़ देंगे? लेकिन आप अकेले यहाँ पे क्या कर रही हैं? क्या बताऊँ साहब, गरीब औरत हूँ, टिकट के लिए पैसे नहीं थे, इसलिए उस कमबख्त कंडक्टर ने यही उतार दिया और बस भी चली गई। अच्छा ठीक है आप बैठिए. शुक्रिया साहब, अल्लाह आपको बरकत दे। Hey, एक बात कहूँ साहब, क्या है? आप बहुत हैंडसम है. अच्छा और गुस्से में तो आप और भी ज्यादा चिकने लगते हैं। गुस्से में चिकना लगता हूँ. गाड़ी क्यों रोक दी? नीचे उतर जाओ गाड़ी से. क्या? बीच रास्ते में अकेली औरत को इस तरह छोड़ के जाना आपको शोभा नहीं देता साहब? अगर अगर मेरी जगह आपकी प्रिया होती तो? प्रिया? प्रिया? प्रिया तू? हो शहाण्या, लाज पण वाटत नाही ना तुला? माझ्या गावाला चाललायस आणि तेही मला न सांगता? अगं पण तुला कोणी सांगितलं? कमिशनर साहेबांनी. चल. कशाला? अहो त्यांचा मुलगा आहे लग्नाचा, आपल्या प्रियासाठी. प्रियासाठी ना. हिनं तो आधीच बघून ठेवलाय. अहो काय सांगताय काय? काळजी करू नका बाईसाहेब, मुलगा चांगला आहे, आमच्याच खात्यातला आहे. तरीही चांगलं आहे. हा? नाही ग बाई, प्रियाला तुमच्या खात्यातल्या माणसाला अजिबात द्यायची नाही. का का? मी बघलं ते पुष्कळ झालं. हा? कोण आलंय आता? अरे प्रिया तू? वेलकम प्रिया बेटी. वेलकम. हो मी आता तुम्हाला म्हटलं ना, आमच्या खात्यातला चांगला तरुण तो हाच. हो काहीतरीच काय. चल प्रिया तू आत. वेलकम होम. ये विक्रम, बोल कसं काय येणं केलंस? यावं लागलं सर. कमिशनर साहेबांचा हुकूम. आय नो प्लीज हॅव अ सीट. थँक्यू सर. बोल, मी तुला काय मदत करू शकतो? सर इथली सगळी चौकशी मी स्वतःच करू इच्छितो. नो प्रॉब्लेम. कोणाकोणाला भेटायचंय? फर्स्ट ऑफ ऑल हवालदार बजरंग बागडे. आता आपल्याकडचे स्थानिक लाडके पुढारी छगनराव कोकाटे बजरंगाला हार घालते. टाळ्या! या बसा, या खुर्ची ठेवली, या बसा बसा. हे हार फार झाले रे. हार घालून घालून मान दुखायला लागली माझी. 8 दिवस झाले आता बाद झालं. पुरे काय रांग लागले, लांबून लांबून लोक येत आहेत. काय सांगतोस काय? येऊ दे नाहीतरी आपला दुसरा उद्योगधंदा काय आहे. या घाला. वीर तरुण मंडळ सातारा, चला पुढे चला. वाघाची तालीम कोल्हापूर, वा सरोजिनी मंडळ. अरे महिलांचा हार आहे, कळत जाईल का? ठीक आहे, हातात घाल. चल पुढे चल. चला फुलं पण चालतील. चला 2-2 रागा, एका रांगेत. अरे हाताला हार नाही आणला. हार्टी कंग्रॅट्स. अरे तू कधी आली मुंबईहून? सकाळी चालेल. ग्रेट असं बजरंग. डेंजर डॉनच्या तावडीतून चक्क 2 मुलांना सोडवलंस तू. सगळी बजरंगाची कमाल. दुसरं काय? हे कोण आले तुझ्या बरोबर? हे विक्रम शिंदे अच्छा. माझ्या बरोबर मुंबईहून आले. हो मुंबईहून आलेत. पत्रकार दिसतायत. माझी मुलाखत घ्यायला आलेत. ह्याला जरा चांगलं छापा. मागच्या फार शिव्या दिल्या होत्या ना. मी विक्रम शिंदे, सीबीआय इन्स्पेक्टर. अच्छा, ते सीबीआय वाले सुद्धा पत्रकार झाले. सीबीआय आता नाही बघितलं सर, जाताना मला सांगत होता एवढ्यावर घालू नका, एवढ्यावर घालू नका. एवढ्यावर घातले आणि गेला.
साहेब मारता कशाला? आय सी. म्हणजे मुलं कुठं सापडली हे तुला आठवत नाही तर हा? नाही ना. तुला साक्षात्कार झाला. बजरंगानं तुला मार्ग दाखवला आणि तू थेट तिथे पोहोचलास. करेक्ट करेक्ट. दोन्ही वेळेला असंच घडलं? हा आयुष्य बजरंगा शपथ. तू खोटं बोलतोस बजरंग बागडे. खरं खरं काय घडलं ते सांग. खरं काय घडलं ते सांगितलं. नाही हवलदार, खरं काय घडलं असावं ते मी तुला सांगतो. डेंजर डॉन चंदनपूरला येणार ही बातमी तुला मिळाली. तू खूप खुश झालास. डेंजर डॉनला पकडून देऊन आपणही एखादा पराक्रम करून दाखवावा असं तुला वाटलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण डेंजर डॉन चंदनपूरला आला आणि मग तू निराश झालास. आपल्याला मिळणारी मोठी संधी हातची जाते की काय असं तुला वाटलं आणि तू एक प्लॅन केलास, राईट? प्लॅन कसला प्लॅन? मी हवलदार, तुला घाम का फुटला? ते काय की कोणी मोठ्याने ओरडलं की मला घाम फुटतो. लहानपणापासून अच्छा. वडील ओरडायचे, मी आंघोळच करायचो नाही. म्हणजे तू घाबरला नाहीस तर? डेंजर डॉनला पकडताना मी घाबरलो नाही. तुम्हाला का घाबरेन मी? अच्छा, म्हणजे डेंजर डॉनची तू मारामारी केलीस स्वतः? वाटलं तर प्रसादला विचारा ना. बजरंग, प्रसादनी बघितलं ना तुला प्रत्यक्ष डेंजर डॉनची मारामारी करताना? मग सांगतोय काय, आखो देखा हाल सांगेल तो. कारण मारामारी करताना प्रत्यक्ष तो तिथं होता. असा पिसलाय त्या डेंजर डॉनला. बुटानं काय मारला, गोंट्यात काय घातला, ते टनाटन थरथराट झाला त्याचा. आय सी. म्हणजे मला त्या प्रसादला भेटायलाच पाहिजे. बेटा ना बेटा. ओफो इन्स्पेक्टर अंकल, किती वेळा सांगू तुम्हाला, तो डेंजर डॉनच होता. त्याने माझ्या तोंडावर रुमाल धरला आणि मी बेशुद्ध पडलो. मी कोकलून सांगतोय तुम्हाला की मी बस. ओके, आणि तू शुद्धीवर आलास तेव्हा? मी एका जुन्या घरात होतो, एकदम ओल्ड हाऊस. माझे हातपाय बांधले होते. समोर डेंजर डॉन उभा होता. मी त्याला म्हंटल, मला भूक लागलीये. मला मम्मी पप्पांची आठवण झाली. मम्मी पप्पा. त्याने मला दूध दिलं. मग तू घाबरला नाहीस? चट, मी कधीच घाबरत नाही. बरं, मग पुढे काय झालं? मला झोप कधी लागली कळलंच नाही. नंतर मी जागा झालो तेव्हा पाहिलं कोणीतरी दार उघडत होतं. पाहिलं तर ते बजरंग काका होते. बजरंग काकाची आणि डेंजर डॉनची खूप मारामारी झाली. बजरंग काकांनी डेंजर डॉनला खूप मारलं आणि मग डेंजर डॉन घाबरून पळून गेला आणि मग बजरंग काकांनी मला घरी आणलं. खरोखर आमचं भाग्य मोठं म्हणून आमचा प्रसाद आम्हाला परत मिळाला. सगळी त्या बजरंगाची कृपा. नुसती बजरंगाची कृपा नाही मम्मी, या हवालदार काकांची सुद्धा कमाल आहे. बजरंगाची कमाल. मी म्हणत होतो तुम्हाला की नाही काय राघवन कुठे गेली? कमाल झालं याची. काय झालं? विक्रम, विक्रम, तुझा अजून विश्वास बसत नाहीये ना विक्रम? कमाल आहे तुझी. तो मुलगा स्वतः तुला सांगतो त्यांनी प्रत्यक्ष ती मारामारी बघितली. ही जण आय विटनेस विक्रम. आणि तरीही मला ते पटत नाही. तो बजरंग बागडे एवढा ग्रेट असेल असं मला वाटत नाही. का? तुझ्याशिवाय दुसरं कोणी ग्रेट असूच शकत नाही का? तुला काय म्हणायचंय काय प्रिया? ती मुलं पळवणारा डेंजर डॉनच होता. पण हे तू का मान्य करत नाहीये सांगू? का? तुला त्या बिचाऱ्या हवालदाराला श्रेय द्यायचं नाहीये. प्रिया, जे तुला जमलं नाही ना विक्रम, ते चंदनपूरच्या एका साध्या हवालदारानं करून दाखवलं. यु नो, यू फीलिंग जेलस. शट अप. तू काय बोलतेस काय प्रिया? तू माझी आणि त्या फालतू हवालदारची तुलना करतेस? तुला ना मी करत नाही विक्रम, तू करतोयस. आणि म्हणून तर तुला एवढा त्रास होतोय. मग तुझी काय अपेक्षा आहे? मला हे सगळं पटत नसताना मी हे सगळं मानायला हवं? त्या हवालदारला डोक्यावर घेऊन नाचायला हवं? अरे बघ, सध्या बोलताना सुद्धा किती जळतोयस तू त्याच्यावर. चेहराच सांगतोय ना तुझा. माझा चेहरा गेला खड्ड्यात. विक्रम, आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तुझं ते चंदनपूर आणि तुझा तो हवालदार सगळे गेले तेल लावत. टू हेल्प विथ यू ऑल. विक्रम प्लीज. अरे ऐक तरी माझं. बघा साहेब, माझं कौतुक वाचतायत पेपरात. या या साहेब, तुमच्याकडे वस्ताद आले. गुड मॉर्निंग साहेब. राम 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 राम. बसा, बसा, बसा. काय बसतात?
आज कोणती कंप्लेंट घेऊन आलात आमच्या बजाबद्दल? नाही साहेब कंप्लेंट वगैरे काय नाही अहो समजा गाव कौतुक करते याच माझं भाग्य म्हणून असं जावई मला मिळाला. आणि माझं दुर्भाग्य भाग्य म्हणून मला असला सासरा मिळाला. एक विचारू काय? विचारा. विचार नाही कंडिशनल आहे म्हणून. इंग्रजी तुम्हाला नाही जमायचं. त्यांना असं म्हणायचं आहे, त्यांना तुमच्याशी कॉन्टिनेंटल बोलायचं आहे, खाजगी. हा म्हणजे कॉन्फिडेन्शियल. बघ विचारा. नाही म्हणजे ते इन्स्पेक्टर शिंदे मुंबईनं आलते त्यांची बी खात्री पटली ना हो? कशाबद्दल? 2 पोरं डेंजर डॉननं पळवली आणि दोन्ही बी बाजानं शोधून काढली. हा तेच म्हणतोय मी. एवढी 2 पोरं मी शोधून दिली तर मला प्रमोशन तरी मिळेल की नाही, निदान पगार तरी वाढवून मिळेल की नाही. काय काय रे हं? तुला कशाला हवाय रे पगार वाढवून? आता मी महिन्याशी लग्न करणार म्हणजे माझे 2चे 4 हात होणार, 4चे 8, 8चे 16. बास 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 बास. तुम्हाला काय त्रास होतो कळत नाही. नाही तसे हे बघ बजा, तुला डबल प्रमोशन मिळेल अशी व्यवस्था केली आहे मी. खास मेडल साठी तुझ्या नावाची शिफारस केली आहे मी. साहेब बस तुम्ही असं फक्त माझ्या पाठीशी उभे राहा, मग बघा त्या डेंजर डॉनला बरं आहे साहेब. चला इकडे जेवण नाही. चला सगळी तयारी झाली आहे बॉस. आम्ही फक्त तुमच्या हुकुमाची वाट पाहतोय. विक्रम का बच्चा भी चंदनपूरला गेलाय बॉस. यही अच्छा मौका है. अशा शाळेपासून बंगल्याकडे जायला 2 रस्ते आहेत बॉस. त्यातल्या जवळच्या रस्त्यानं 10 मिनिटं लागतात जायला कारनं. कार तयार आहे. येस बॉस. सेम कार, लाल दिवे लावून. लाल दिव्याची कार आणि डेंजर डॉन. बहुत मजा आएगा. बॉस हुकुम कर दो. हा. कब डालना है बॉम्ब? बॉम्ब दुपारी ठीक 4 वाजता. जा तुझी गाडी आली. 1 2 3 4. काका जाधव बाबा नाही आले? ते रजेवर आहेत. चल बस. काका हे कोण आहे? आपण कुठे चाललोय? गब्बास गब्बास म्हणतो ना. ओरडू नकोस. आवाज करू नकोस. सोडा मला. बाबा बाबा वाचवा. बाबा बाबा वाचवा. बाबा बाबा. डीएसपी प्रधान हिअर. प्रधान मी कमिशनर राणे बोलतोय. सर. विक्रम आहे तिथं? येस सर. जस्ट अ मिनिट. विक्रम मुंबई कमिशनर साहेबांचा फोन आहे. हो. हॅलो. येस सर. इन्स्पेक्टर विक्रम शिंदे स्पीकिंग. विक्रम मी काय सांगतोय लक्षपूर्वक ऐक. काहीही रिएक्शन देऊ नको. जस्ट लिसन. ओके. येस सर. विक्रम इकडे एक विलक्षण प्रकार घडलाय. तू ताबडतोब इकडे निघून ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येताना बजरंग बागडेला बरोबर घेऊन ये. पण सर दिस इज अन ऑर्डर. असेल त्या स्थितीत त्याला घेऊन ये. स्टार्ट इमिजिएटली अँड रीच बॉम्बे एज अर्ली एज पॉसिबल. ओके. राईट सर. ओके सर. प्रधान साहेब मला ताबडतोब निघायला हवं. अरे हे काय आत्ता चलस आणि लगेच निघालास? पण जायलाच हवं आई. कमिशनर साहेबांचा फोन होता. आता मग मी काय बोलणार? पण एकटाच जाणार आहेस का प्रियाला घेऊन जाणार आहे? नाही नाही तिला राहू दे नाही ते हवं तर. पण मला त्या हवालदार बागडेला जरूर न्यावं लागेल. मुंबईला? होय. अरे उद्या तर त्याचं लग्न आहे. हो ना. आज तर त्याला हळद लागायची. अजा, 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 बा. अजा, अजा. मजा काय चालली मजा. अरे, कसली मजा चालली आहे. तोंडात हळद चालली आहे माझ्या. तुझ्या तोंडात टाकतो हळद. अजा, किती लावताय, बाद झालं. अजा, 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 गा, थंडी वाजते. काय करताय बापरे? ते पहिलंच लग्न परत नाही लग्न करणार. अहो किती लावताय हळद? थोडी शिल्लक ठेवा. वॉचमनचं लग्न आहे त्याला होईल. अहो माझा ऐका. बाजवाले बस बस बस. अजून तोंडाला लावायची. अजून हे काय बघतात? तुम्ही हळद वाटताय मग माझ्या पोरीचं लगीन आहे. हळद ऐन वेळी कमी पडेल ना गो. वाटा वाटा व्यायाम करून घ्या. वाटा. लावू नका महिना. दे. आणखीन एक कुमक आली वाटतं. अरे हळद संपली होती ना? संपली कुठे? अजून आहे ना. आहे ना? मग ती मला नको लावू. ती तूच पी आणि हो गोरी. अय्या. लावा, लावा, हळद लावा. अरे परमेश्वरा वाचव रे मला. आणि गुदगुल्या होत आहेत.
अरे या द्रौपदी माझं वस्त्रहरण करतायत. वाचव रे, कुठे गेला हा, लग्नाला गेला काय? हवालदार बजरंग बागडे, बसले तुकडे. बजरंग बागडे. साहेब आले, साहेब आले. या या साहेब, काय घेणार? हळद, दूध काय? बागडे, तुला ताबडतोब माझ्या बरोबर यावं लागेल. काय ह्या अशा अवस्थेत? तू ज्या अवस्थेत असशील त्या अवस्थेत तुला मुंबईला घेऊन यायचा हुकूम आहे. मुंबईला? हो, मुंबईला. चल ताबडतोब कपडे कर आणि निघ. विक्रम, हा काय प्रकार आहे? सॉरी प्रिया, मी माझी ड्युटी करतोय. इट्स ऑल राईट. पण उद्या त्याचं लग्न आहे. त्याला माझा नाईलाज आहे. अरे वा रे वा, असं कसं नाही लाज आहे? एकदा हळद लागली म्हणजे लागली, होय की नाही ग? हळद पूर्ण झाल्याशिवाय मुळीच सोडायची नाही. लावा, लावा, ताजी हळद लावा. हवालदार, उशीर, चल लवकर चल. विक्रम प्लीज, आजचा दिवस नाही का थांबता येणार? तू मुंबईला फोन केलास कम तर? ऑन प्रिया, तुला काय वाटतं मला हे सगळं करताना आनंद होतोय? पण माझा नाईलाज आहे. इट्स माय ड्युटी. पण असं काय काम आहे की बिचारा बजाला तू हळदीतनं घेऊन जातोयस? खरं सांगू, ते मलाही माहिती. मला कमिशनर साहेबांचा हुकूम होता की बजा ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत त्याला घेऊन जायचं. ए महिने तू रडू नको. अगं मी परत येतो की. हा? ते काय मला माहित नाही. मी तुला जाऊ देणार नाही. अगं मी आम्ही येतो तुझ्या संग. वस्तानो समजावं की हिला. अरे बापरे, रडू नको. मी येतो. अगं महिने रडू नको. मजा. महिने रडू नको, मी येतो. महिन्यावर लक्ष ठेवा. आबा, महिने रडू नको का? सांभाळत गेला. महिने काळजी करू नको. मुंबईला गेल्यावर तुझ्यासाठी मी केळ्याचं स्टॉल बघून ठेवतो. माझ्या हात जाऊ नको. माझ्या हात. बजा, बजा, बजा. सर, मी विक्रम शिंदे बोलतोय. सर, मी आणि बजरंग बागडे आम्ही मुंबईत येऊन पोहोचलो आहोत. ठीक आहे, मी लगेचच निघतो. आपण निघूया मग. ओके सर. अरे बापरे, कमिशनर साहेब दिसतात. पोळ्या बाबा इकडनं. घरी तर आंघोळ बिंघोळ करून चला बजरंग बागडे. सर, हवालदार बजरंग बागडे. एनिथिंग सिरियस? आताच काही सांगत नाही. कमा, लेट्स गो. ओके सर. तू इकडे ये. मोठ्या गाडीत मी कशाला सगळं- पुढे, पुढे. साहेब, हे दरवाजा कुठे आहे रे? इकडे आहे रे. चल रे, चल. गुड मॉर्निंग सर. साहेब आतमध्ये आहेत. साहेब कुठे आलोय आपण? हे बघ बागडे, हा मुख्यमंत्र्यांचा बंगला होय आहे. काय? बाकी काय ते आत कळायचं. मुख्यमंत्र्याचा बंगला. मला 10% मध्ये फ्लॅट मिळणार. साहेब येत आहेत. हॅलो. हॅलो सर. सर, ज्याला चंदनपूरहून आणण्यासाठी आपण हुकूम दिला होता तोच हा हवालदार बजरंग बागडे. आणि बजरंग हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री. हा, मंत्री महोदय नमस्कार. नमस्कार. बरेच दिवस झाले तुम्हाला भेटायचं होतं. आमच्या गावचे मंत्री आहेत ना, ते 5 वर्षात एकदा येतात. गावात पाणी नाही, रस्ते नाहीत. यांना किती त्रास झाला. झाला की नाही? नाही झाला. हवालदार बागडे, चंदनपूरच्या शाळेतून डेंजर डॉननं जी 2 मुलं पळवली होती त्या दोन्ही मुलांना तुम्ही सोडवलं होतं. ते होय साहेब, होय. तीच कामगिरी तुम्हाला पुन्हा एकदा करावी लागणार आहे. मी नाही समजलो. हवालदार, डेंजर डॉननं यावेळी प्रत्यक्ष आमच्याच मुलाला पळवलंय. आमच्या गावातला मंत्री दर महिन्याला येतो, चौकशी करतो. पाणी 24 तास आहे, रस्ते चांगले आहेत, गावात शाळा आहेत, म्हणून तर मुलांना पळवलं. मी काय बोलू? माझं कमिशनर सर, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी अत्यंत गुप्त राहिली पाहिजे.
प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याच्या मुलाला पळवलं जात आहे. ही बातमी जर जनतेला कळली तर केवढा गोंधळ माजू शकतो. आणि म्हणूनच प्रेसला सुद्धा ही बातमी कळू दिलेली नाहीये. पण सर त्याच्या शाळेचं काय? कपिल आजारी आहे. तो काही दिवस शाळेत येऊ शकणार नाही एवढंच कळवलंय. आता यापुढे कपिलला सोडवणं एवढं एकच मिशन तुम्हा दोघांसमोर राहील. बागडे, याची सगळी मुख्य जबाबदारी तुमच्यावर राहील. व्हॉट? विक्रम शिंदे तुम्हाला मदत करतील. पण सर काय वाटेल ते करा. आकाश पाताळ एक करा. पण लवकरात लवकर कपिलला शोधून काढा. येस सर. साहेब ते हवालदार साहेब, मी हात जोडते, पदर पसरते, पण पण माझ्या मुलाला शोधून आणाल ना हवालदार साहेब? सांगा ना, माझ्या मुलाला आणाल ना तुम्ही? अहो, तुम्हालाच माझा रंग प्रसन्न आहे ना? सांगा ना हवालदार साहेब, तुम्ही आणाल ना माझ्या मुलाला? हे बघा बाईसाहेब. नाही रे नाही, मी बाईसाहेब वगैरे कोणी नाही. मी फक्त एका मुलाची आई आहे. एकुलता एक मुलगा आहे रे माझा. 12 वर्षांनी कूस उचवली माझी. अंबाबाईच्या नवसानी मुलगा झाला मला. आता तो कुठे असेल? काय झालं असेल त्याच? हे बघा ताई, ताई म्हणालास ना मला? मी खरंच पदर पसरते तुझ्या पुढे. अहो. माझा मुलगा परत मला आणून दे रे. माझा कपिल मला शोधून दे. माझा मुलगा मला परत आणून दे रे. मी पाया पडते तुझ्या. शांत व्हा, मला शांत व्हा. कपिल मला. हा. अरे अरे अरे, भुकेने सुकून गेलं पार एकदम पोर. येस हा? बॉस. भूक लागली आहे का तुला? हा? लागले? भूक लागली? हा, घे. मग करशील आता फोन? फिरवशील आपल्या बापाचा प्रायव्हेट नंबर? नाही नाही? फोन कर. नाही फोन कर. नाही फोन कर. नाही नाही फोन कर. नाही फोन कर. नाही करतो करतो. हा. हॅलो हॅलो बाबा, मी कपिल बोलतोय. कपिल, बेटा कुठून बोलतोयस तू? मी बाबा. हॅलो मिस्टर चीफ मिनिस्टर, मी डॉन बोलतोय. डॉन, डेंजर डॉन. काय झालं? काय झालं? थांब जरा तू. काय हवंय तुला माझ्याकडून? कशासाठी पळवलंयस कपिलला? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नसतं, समजलं? मी सोडेन तुझ्या कपिलला, पण एका अटीवर. अटीवर? कोणत्या? मुंबई बाहेर जाण्याचे माझे सर्व मार्ग खुले झाले पाहिजेत. काय चीफ मिनिस्टर? माझं विमान आकाशात उडालं की तुझा मुलगा सुखरूप तुझ्या दारात हजर होईल. आहे कबूल? मला विचार करावा लागेल. त्यासाठी 4 दिवस देतो मी तुला. 3 दिवस आणि 24 तास. 3 दिवस आणि 24 तास. त्यात तू ठरव की तुला तुझा कपिल हवाय की नकोय. अहो, काय झालं? काय म्हणाला तो? कपिल सुखरूप आहे ना? कपिल सुखरूप आहे, पण त्या हरामखोर डॉनला मुंबई बाहेर जाऊ दिल्याशिवाय आपल्याला आपला कपिल मिळणार नाही. अहो, जाऊ दे की त्याला. वाट कसली पाहताय? काय बोलताय तुम्ही हे? डॉन सारख्या गुन्हेगाराला जाऊ देणं कसं शक्य आहे? काय अशक्य आहे? मला हे वैभव नको. मला काही नको. मला फक्त माझा मुलगा परत पाहिजे. हे बघा, तुम्ही धीर सोडू नका. अहो, कसा सोडू नको? कसा सोडू नको? त्या चांडाळाने माझ्या पोराचं काही बरं वाईट केलं तर. हे बघा, तुम्ही शांत व्हा. पोलीस त्याला नक्की शोधून काढतील. या मुंबईत लय उकडतं.
आपल्या गावाला थंड जाऊ का हो थांबा हो हा. कुठे झाले थांबा चला हवालदार आता हे काय आणखी हे तुमचं हेडक्वार्टर हेडक्वार्टर मी एवढा हेडक्वार्टर एवढी मोठी चला, चला. चला चला ए थांबे गावाला जायचं परत हा बंदूक घेऊन कोण संजय तू बाईक आहे तिकडे 2 बाकीत कोण फिरतायत चल रे हा अहो कुठे झाले अरे या हवालदार बागडे बजरंग बेवडे ही दुसऱ्याची केबिन आहे हो, आपण- बागडे. बागडे हे तुमचंच केबिन आहे अरे वा माझा आहे. आणि ही तुमची खुर्ची ही खुर्ची माझी आहे अरे वा छान आहे एसटी पकडायला पाहिजे हो. आपण जायला पाहिजे ना आजपासून तुम्ही या केबिनचे इन्चार्ज हो, आहात पण ते बसा या हो, पण खुर्चीवर. मला बसा जायला ना. पाहिजे आमच्या बसा, गावाचं बसा. कसं होणार प्रॉब्लेम म्हणलं जरा आई, 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 गोल गोल फिरते आई, 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 आई. 1 2 3 बापरे एवढे फोन आणि हा लाल फोन कसला ती हॉटलाईन आहे चटका लागतो की काय हे बघा या फोनवरून तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकता म्हणजे चटकाच आणि या फोनवरून कमिशनर साहेबांशी अच्छा आणि ही बेल कसली अरे बापरे हा कसला आवाज झाला हं? हे कोण 2 चहा घेऊन ये बस ही धोक्याची सूचना होती होय काय मला वाटलं भुकेची सूचना आहे आम्ही जस्ट ट्रायल घेत होतो तुम्ही जाऊ शकता अरे वा हा कोणाचा फोटो आहे फर्स्ट क्लास तू याला ओळखत नाहीस नाही हा डेंजर डॉन आहे हा बरोबर आहे वेश बदलला म्हणून नाहीतर काय मी बरं आता काय हुकूम आहे साहेब साहेब तुम्ही ना आम्ही विचारायचं काय हुकूम आहे मग आता कपिलचा शोध कसा काय घ्यायचा त्यासाठी हरियाणाला जावं लागेल हा हरियाणा म्हणजे हा कपिल हा ते मी कसं सांगणार बजरंगाला विचारावं लागेल मग विचार ना कसं विचारू टेलिफोनवर ना माझ्याकडे काही त्याची हॉटलाईन नाहीये त्यासाठी मला चंदनपूरला जावं लागणार बाबा का मुंबईचा बजरंग काय पावत नाही तुला नाही मुंबईचे बजरंग जरा भेसळयुक्त आहेत आणि चंदनपूरच्या बजरंगाची आणि माझी ट्युनिंग जमले ना मला गेलं पाहिजे बाबा सॉरी बागडे कपिलचा शोध लागेपर्यंत तुला मुंबई सोडून जाता येणार नाही हा आता मुंबईतल्या बजरंगाचं जर दर्शन तुला घ्यायचं असेल तर त्याची व्यवस्था करू शकतो मी नाही मुंबईची हवा आहे ना शट अप शटअप आहे का आमसू देवळात कोणच नाही वाटतं देवळात जाऊया का बरं चला आहे. आलं तुमचं हे, देऊळ बरंच मोठं आहे, हा, चला जाऊया हा. नको काय? चल चल नाही, नाही देऊळ मोठं आहे ना ते हम्म. काय जरा थांबा मी आलो जरा व्यवस्थित जाऊन नाही काय- वर वर जायचं ते हार नारळ घ्यायला आहे, आहे, आहे ना, सगळं ते आहे. सगळं काय नीट लक्ष द्या कोणाला हात सोडू नका हा. ते काय देवाला आणि मला एकटं बोलावं बरोबर आहे, लागतं ना बरोबर म्हणून. आहे. दुसरं काय ते बूट चल. काढा बजरंगाला बूट चालत नाहीत ना म्हणून या या. हो चला. अरे वा आजकाल देवाला पण बंदोबस्त देवाचं चालेल. पण ना ते हे या, हा, हो. आले. ते त्याचं आणि माझं जरा वेगळं ट्युनिंग आहे ना मला एकटं बोलावं लागतं ते मी एकटा जाऊन येतो हो हो. अरे बजरंगा तू कशाला नमस्कार करतोयस मीच तुला करतो अरे कुठे आणून सोडलेस मला मला माहितीये मी हे सगळं मीच केलंय पहिली 2 पोरं मी पळवली होती म्हणून सापडली तरी आता हे पोरग स्वतः डेंजर डॉनच पळवलंय त्याला मी आता कुठे शोधू सांग ना हे बघ मागचं सगळं विसरून जा या वेळेला मात्र तू मला खरंच साक्षात्कार दिला पाहिजेस अरे शेवटी तुझ्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हो की नाही हं? हे बघ मुख्यमंत्र्याचा मुलगा कुठे आहे हे मला सांग मी असं करतो मी डोळे मिटतो तू माझ्या कानात सांग हं? सांग सांग अरे बाबा लवकर सांग माझ्याकडे जास्त वेळ नाहीये हे बघ मी फक्त 3 आकडे म्हणीन तेवढ्या वेळा तू काय सांगितलं नाहीस ना तर हा गदा लोक जड आहे या दगडावर डोकं आपटून जीव देईन हा मग बघ तू एका भक्ताला मुक्षी लक्षात ठेव हा मी आता मोजतो हा मोजतो हा? 1 2 2.25 2.5 3 3 म्हणू का म्हणू 3 हा सांग नाही तू नाही सांगणार थांब मी माझं डोकंच फोडून घेतो डोकं फोडून घेतो मी ए बाबा नारायण नाही माझं डोकं फोडतोय फोडू नाही तू तसं नाही ऐकणार बजरंग बली की आता कसं अडवलंस सांगू काय करायचं इन्स्पेक्टर साहेब मला माफ करा मी खोटं बोललो ती दोन्ही पोरं मीच पळवली होती मला माझ्या गावी जाऊ द्या सुखरूप चंदनपूरला मला माहितीये तू खोटं बोलला असते पण बजरंग आता कपिल सापडेपर्यंत आपल्या दोघांची सुटका नाही
हा राज्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे होय काय? आणि त्याची सारी मदार आता आपल्यावरच आहे. हं. तेव्हा काही करून आता कपिलचा शोध लावायलाच हवा. काही म्हणजे मला तर काहीच करता येत नाही. युअर राईट हवालदार. हं. त्यामुळे आता मी म्हणेन ते ऐकायचं. हो ओके हो. चल. घालवलीस ना लाज माझी. तू गावाले तुला दाखवतो. हो तिकडंबो तिकडंबो आज आम्ही बागडंबो. बॉम्बे मध्ये पाणीच असतंबो पाणीच असतंबो दुबई तेलच असतंबो. पोतंबो पोतंबो बच्चा पोतंबो बच्चा पोतंबो. भरपूर बच्चा असतंबो. पोतंबो आम्ही तिकडे बसतंबो तिकडून बच्चा चांगला दिसतंबो. हेलो सर. इकडंबो तिकडंबो. सर आप क्या लेंगे सर? मराठी बोलंबो तुम मराठी बोलंबो हम मराठी बोलंबो. ठीक आहे सर. काय आणू आपल्यासाठी? मोसंबो संत्रंबो. मोसंबी संत्री. ओ जुसंबो. ज्यूस. ज्यूस ज्यूस जुसंबो. ठीक आहे, लवकर सर. आंबो लवकर हो. आंबो. होबो होबो. मम्मी डॅडी मी आणखी थोडा वेळ पाहू. सापडंबो पोरगा माझ्या मुलाला घेऊन चालला होता लफंगा मेला. लफंगा नसतंबो पैसा देतंबो दत्तक घेतंबो. आग लाव तुझ्या पैशाला. आग भडकंबो. भडकेला येतं काय कोणाच्या मुलाला पळून देतो काय? पोलिसांकडे पकडून द्यायला पाहिजे ह्याला. पैसा देतो पोलीस नको पैसा. ए, काय चाललंय रे सगळं हा? काय चाललंय काय प्रकार आहे सगळं हा? कोण आहे? साहेब मुलांना पळून देणार लफंगा आहे हा. लफंगा नसतंबो अच्छा. पैसा देतो दत्तक घेतो. हो काय? चल तुला चौकीत दाखवतो मी सगळं चाल्या आरामखोर पोरं पळवतोस काय? आईला चक्रमच दिसतो हा इकडंबो. इकडंबो तिकडंबो ओंबड धोंबड बागडंबो. अरे बराच ना काय बडबडतोय? अरे प्रियांबो प्रिया सॉरी मैना पण या बसंबो 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 बसंबो. साहेब हा? माझा बजा कुठे आहे हो? तुम्ही त्याचं काय केलं? अगं तू काही काळजी करू नकोस मैने. तुझा बजा आता बजा राहिलेला नाहीये. या बया म्हणजे म्हणजे अगं त्याचा आता इकडंबो तिकडंबो पार बजरंग भाई बागडंबो करून टाकलाय. उगे उगे महिना रडू नकोस तू. सांगा की माझ्या बजाचं तुम्ही काय केलं ते. अगं विक्रम तू काय चेष्टा चालवलीस तू? आय एम सॉरी प्रिया. ए हे बघ मैना तुझा बजा अगदी सुरक्षित आहे आणि जिथे आहे तिथे एकदम मजेत आहे. ओके साहेब मला त्याला भेटायचंय. ते शक्य नाही. अरे का? तेवढ्यासाठी आली ती बिचारी. एकदा तरी भेटू देत ना तिला. नो प्रिया बजाला आता कोणी भेटू शकत नाही. अरे पण ती त्याची होणारी बायको आहे. ती सुद्धा भेटू शकत नाही त्याला. कोणी भेटू शकत नाही ठीक आहे पण मिसेस बजरंग बागडंबो भेटू शकतात ना. चला लवकर इकडून तिकडंबो चलंबो चलंबो. थांबंबो उतरंबो उतरंबो सासा बायका उतरंबो. चलंबो चलंबो सासा बायका बागडंबो बागडंबो मजा करंबो मजा करंबो. मजा करंबो मजा करंबो. गुड मॉर्निंग अंबो. गुड मॉर्निंग सासा बायका असतंबो वाट लागतंबो. मैं हेल्प यू सर. 2 बायका उसना घेतंबो. नो सर. भूक लागतंबो. दिस वे सर. खातंबो चलंबो 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 चलंबो. खुलजा शिंबो तंबो बस्तंबो 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 बस्तंबो. म्या बुरखा घालणार नाही. मराठी बायको असतंबो कोल्हापूरची तिखट मिरची असतंबो हात लावला झोमतंबो वाट लागतंबो. अरे तुला काय झाला ना वाटला का? सासा बायका असतंबो अय. एक पण कामाची नसतंबो. बोला तुझ्या. ही तुमची बायको असतंबो. अय. हा तुमचा मुलगा असतंबो. एक बायको असतंबो हा. एक मुलगा असतंबो. हा. सासा बायका असतंबो एक पण मुलगा नसतंबो. गेला अरे मग. मुडद्या हा? नुसती खाई करतंबो थोडा धीर धरतंबो. बच्चा बच्चा हा? तू या काकाचा पोरगा असतंबो ए, अरे बा. पोरगा असतंबो हा. तरी किती गोड असतंबो. मी तुला घेऊन जातंबो. काय करतोस माझ्या ए, मुलाला तुझ्या कुठे नेतोस? हे बघू त्याला आधी. 2 लाख रुपये देतंबो बघा. 2 लाख देतंबो तू त्याला ठेव खाली का तुझ्या 6 बायकांना विधवा करू. नकोंबो ठेवतंबो नाही नाही साहेब हा. त्यासनी माफ करा. हा. अहो 6 बायका करून सुद्धा एक बी पोट झालं नाही म्हणून असे बिथरल्यात. अच्छा चला घेऊन जा त्याला तिकडे चाल. 3 लाख अरे देतो. तुझ्या मारी तू पडतंबो.
हॅलो हॅलो, मी डॉन बोलतोय, डेंजर डॉन. कपिल कुठे आहे? अरे चांडाळा, काय केलंस तू माझ्या कपिलचं? तुम्हाला बोलायचंय त्याच्याशी? हो हो हो. 1 मिनिट. हे बोल तुझ्या आईशी. हॅलो आई. कपिल कपिल हॅलो आई. कपिल आई. कपिल, राजा बोल रे, काहीतरी बोल रे. कपिल, कसा आहेस तू? राजा राजा बोल रे, काय? हॅलो कपिल. हॅलो बाबा. हॅलो बाबा, माझ्या डोक्याला पिस्तूल लावलंय त्याने. तुम्ही जर त्याला सोडलं नाही तर तो मला मारून टाकेल. तरी पण त्याला सोडू नका. मी मेलो तरी चालेल. खूप दुष्ट आहे तो. आजकाल कपिल, कपिल. काय झालं? काय झालं माझ्या कपिलला? सांगा ना, सांगा ना माझ्या कपिलला काय झालं? बोला ना काही. बोला. हॅलो हॅलो कपिल. ए कपिल. जास्ती बोला तर खतम करून टाकेन. अनवर, जग्गा, खलास करून टाका साल्याला. खलास करून काय फायदा आहे बॉस याला? त्यापेक्षा आपण याला विकलं तर? हो, आता एवढा एकच मार्ग उरलाय आपल्याकडे. बंदोबस्त तोडायचा असेल तर पाण्यासारखा पैसा सोडायला पाहिजे आपल्याला, आणि पैसा उभा करायचा असेल तर या पोराला आपल्याला विकलंच पाहिजे. गिराईक हेरून ठेवलंय बॉस. इथं मुंबईतच आहे. मजबूत मालदार आहे, आणि त्याला मराठीच मुलगा हवा. पागल झाला, एकदम पागल. अच्छा गिरायक है बॉस, इसे छोड़ना नहीं. ठीक आहे, गाठा त्याला, पण एकदम हुशारीनं. पिस्तूल स्तंभ, दिवाळीतला स्तंभ, खरा स्तंभ तिकडे ठेवतो. इकडून तिकडून कशाला घुस्तंभ? नमस्ते बागडंबो. बागडंबो तर बागडंबो, पण कशाला घुस्तंभ? बच्चा दत्तक लेगा? हे बच्चा स्तंभ, काळा पाड गेंडा बच्चा स्तंभ. नाही नाही, आमच्याकडे एक लहान मुलगा आहे. मराठी स्तंभ, पुण्याचे स्तंभ, तरीच न सांगता घुस्तंभ. सिगरेट कुठे स्तंभ? गाडीवाला तू चोरलंबो. तुम्ही हा मुलगा दत्तक घेणार? हाच पोरगा आम्ही शोधतंबो. रोज रात्री स्वप्नात येतंबो. काय म्हणताय? व्हेरी स्वीट बॉय असतंबो. आम्ही दत्तक घेतंबो, पैसा देतंबो. तो कितना पैसा दोगे? 2 लाख देतंबो, 4 लाख देतंबो. ये बच्चा 10 लाख में एक स्तंभ. आणि म्हणूनच आम्ही 10 लाख रुपये घेणार. 10 लाख तुम्ही घेणार, देणार कोण स्तंभ? 10 लाख फार होतंबो. तो फिर हम चले. नाही, देतंबो. ये बच्चा कुठे असतंबो? काही कळलं नसतंबो. 1 मिनिट थांबो. कळलंबो. एक्सलेंट, एक्सलेंट भजा, यू हैव डन अ वंडरफुल जॉब. व्हेरी गुड, आई एम व्हेरी प्राउड ऑफ यू, व्हेरी प्राउड ऑफ यू. अहो पण काय झालं काय? मारताय कशापायी, रागवताय कशापायी? अगं तो रागवत नाहीये, मग कौतुक करतोय त्याचं. असं भय तुमच्यात विंग्रजीतून असं कौतिक करत्यात? मग ठीक आहे, करा. माझा प्लॅन सक्सेसफुल झालाय प्रिया. दॅट्स ग्रेट. आता डेंजर डॉन माझ्या तावडीतून सुटणार नाही. उद्या दुपारी ठीक 4 वाजता अरबी वेशातील बजा डेंजर डॉनच्या अड्ड्यात घुसणार आणि मरणार. मी एकटा जाणार नाही, डेंजरस माणूस आहे. तुला एकट्यालाच जावं लागणार आहे बजा. हे बघ, तू फक्त पुढे जा, पाठोपाठ मी येतोच आहे. मी पुढे जाऊन लढतो, तुम्ही मागे बसून कपडे सांभाळा. काय आयडिया आहे तुमची शिंदे? आता हीच आयडिया आहे बजा. आता माघार घेणं नाही. हे बघ, सगळा बंदोबस्त बाकीचा मी करतो. ओके, ऑल द बेस्ट.
चार चल, प्रिया, माणसं आपल्याला बोलवा. निघायला ऑल द बेस्ट बजा टेक केअर भेटूया जिवंत आलो तर भेटूया ह्याला कुठे पाठवतात मला करू तुम्ही जातच नाही येल्डन बजा येल्डन एक गपे तुला काय येड लागलं का अरे याड लागायचंच बाकी आहे मला हा? उद्या तू डेंजर डॉनला हा. पकडणार तुझं नाव मुंबईच्या समजा पेपरात फोटो सहित छापून येणार. तुला मेडल मिळणार आणि म्या नाचणार तू नाच नाच हा इकडे माझा जीव टांगणीला लागला आणि तुला नाच सुचतोय अगं त्या डेंजर डॉनच्या गुहेत एकट्यानं घुसणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये अरे कशाला घाबरतोस तू हा? तुझ्या पाठीशी बजरंग हाय बजरंग नाही माझ्या पाठीशी डेंजर डॉन आहे आई, तू लढ र मी मेल्यावर तू रड ग ए आपण त्या डेंजर डॉनचा नाच सोडू आणि गावाला जाऊन सुखानं संसार करू टाटा 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 ग पैस अरे एवढी सोन्यासारखी संधी चालून आली या ती सोडून तू शेळपाटासारखा पळतोस काय ते माहिती का ए मी काय नाही केलं खरंच काय नाही केलं मी हात ठेवला बाकी काय नाही केलं उगाच तुझ्या माग माग आले म्या तुझं तोंड सुती बघणार नाही चालेल महिने महिने थांब थांब जाऊ नको महिने बागडोंबो तुम्ही एकटेच नो 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 आमचा पैसा स्तंभ आम्ही कोणाच्या हातात नाही देत तंबो आम्ही दोघही येत तंबो इकडंबो इकडंबो या मिस्टर बागडंबो या आम्ही बाथरूमला जाऊन येत तंबो पुढे चलंबो पुढे चलंबो तुमचा बॉस कुठे खिसकंबो या मिस्टर बागडंबो अरे मराठी बोलतो कमाल असतो युअर राईट मिस्टर बागडंबो मी मराठी चांगलंच बोलतो आम्ही पण अरब स्तंभो बच्चा कुठे स्तंभो बच्चा स्तंभो हाच स्तंभ एक मिनिट मिस्टर बागडंबो आता काय झालं बो आधी संपूर्ण पैसे द्यावे लागतील अनवर आणखीन एक गोष्ट आता काय झालं बो पैसे दिलं बो ना धन्यवाद हवालदार बजरंग बागडे आणि इन्स्पेक्टर विक्रम शिंदे खर तर मी तुम्हा दोघांचा अतिशय आभारी आहे काळजी करू नका मी तुम्हाला फार वेळ इथं थांबवणार नाही कारण आता मीच इथं फार वेळ थांबणार नाहीये इन्स्पेक्टर विक्रम शिंदे माझ्यासाठी तुम्ही जो बंदोबस्त लावला होता त्यातनं तुम्हीच आता मला बाहेर काढणार आहात काढा तुमची ती वॉकी टॉकी आणि सांगा तुमच्या कमिशनर साहेबांना म्हणावं डॉनचे सगळे रस्ते खुले करा कमान हे शक्य नाही डॉन आज मी तुला काही झालं तरी सोडणार नाही उस्मान गप्पास तू का हसतोयस अरे स्पष्ट काय ते बोल पैसे पैसे पैशाची बॅग आहे रे त्यात पैसे नाही मग? आम्ही बॉम्ब भरून आणले काय हा कुठे गेला काय मागे पडला काय झालं काय अरे माझ्या काळजाचे तुकडंबो कपिल घाबरू नकोस मी आलोय सोडवायला काय करतो ये माझ्याबरोबर ये माझ्याबरोबर ये मी थकलो तो एकटाच फिरता जा तुझा कोण ये माझी सारखं तिकटलं झाडाखाली जाऊन आला वाटतं असं काय करतोय हा एक मिनिट
कुठल्या चक्कीचा आटा खातो रे काका, हे घ्या. कोई लौटा दे मेरे एक मिनिट सगळे जण आपापल्या जागी उभे राहा. बजरंग बागडे जरा खाली बघ. आता जर का थोडी जरी मस्ती केलीस ना तर तुझ्या महिन्याला एका क्षणात खलास करीन. बजा. बजरंग बागडे खाली बघ. मेरा लोटा लोटा दे मेरा लोटा लोटा दे मेरा लोटा लोटा दे घेऊन जा जा. महिना महिना लोक 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 मर गेल्या. मुडक्या. चल महिनी चल चल तुझा खेळ संपलाय आता डेंजर डॉन. चल चल सरळ पुढे. चाल्या चल चाल्या आता बघतो तुला कोण वाचवतं ते. चल पुढे. सोड मला. साहेब वाचवा मला. रामखोर इन्स्पेक्टर विक्रम शिंदे डाव आता माझ्या हातात आहे. इन्स्पेक्टर विक्रम शिंदे तर बाजूला हट नाहीतर या पोराला शूट करेन समजलास. हो बाजूला हो बाजूला. मारुतीराया सगळ्यांना वाटतं की तुम्हाला प्रसन्न आहेस. या भक्ताची लाज राखणं आता तुझ्या हातात आहे. असा काहीतरी चमत्कार करून दाखव आणि या दृष्टाच्या तावडीतून मुलाला वाचवण्यासाठी मला शक्ती दे मारुतीराया. मला शक्ती दे शक्ती दे शक्ती दे शक्ती दे. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. जय. वहिनी. चल उठ उठ साले उठ उठ. रामखोर पकडा याला. पकडा पकडा याला. तुझा खेळ आता संपला डेंजर डॉन. ही सगळी बजरंगाची कमाल आहे. बजरंग बली की जय. आई, बाबा. आई. काका.
हवालदार साहेब तुमचे उपकार कसे मानावेत तेच कळत नाही. आई साहेब यात उपकार कसले? एका भावानं आपल्या बहिणीला दिलेली भेट आहे. आय एम प्राऊड ऑफ यू विक्रम. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ही तुझी प्रमोशनची ऑर्डर आणि ही तुझी प्रिया. साहेब ते आमच्या गावच्या रस्त्याचं पाण्याचा प्रश्न सोडवला नव्ह? सोडव की. हा, ते आणि माझ्या प्रमोशनचं काय आहे? नुसतं प्रमोशनच नाही, आता तुझी ट्रान्सफरच करणार आहे मी. कुठं? यापुढे मुंबईत येऊन राहायचं. नको नको नको, मुंबईत नको. मुंबईचा बजरंग मला खोटं पाडतो. आमच्या गावचा बजरंग बरा, माझा ऐकतो तरी. माथ्याला बांधा माझ्या मणी मुंडावळ, माथ्याला बांधा माझ्या मणी मुंडावळ, कळलं ना कशी तुला माझी तळमळ. हात हातात घाल, हात हातात घाल, सात पावलं मग मग चालता, तुझी माझी आता सुरू धमाल. हे बजरंगानं केली कमाल, हे बजरंगानं